बाकीचे आले का? आपण लास्ट लेक्चर मध्ये टाइड्स पाहिलेलं बरोबर? गीता, टाइड्स आणि त्याचे प्रकार बरोबर. भरती ओहोटी ज्याला आपण म्हणतो, भरती ओहोटी आणि त्याचे प्रकार. ओके, ओशिनोग्राफी स्टार्ट केलेलं आपण. त्याच्यामध्ये आपण सर्वात पहिलं फिजिकल ओशिनोग्राफीचा जो पार्ट आहे तो बघितलेला, म्हणजे त्याच्यामध्ये आपण सॅलिनिटी, डेन्सिटी ऑफ ओशियन, बरोबर, टेम्परेचर ऑफ ओशियन, ओशियन रिलीफ, ओशियन रिलीफ टाइप्स. ओशियन रिलीफ मध्ये आपण स्पेसिफिकली आपण प्रत्येक त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते डिस्कस केलेलं आहे. लक्षात घ्या, कॉन्टिनेंटल शेल्फ, कॉन्टिनेंटल स्लोप, कॉन्टिनेंटल राईज, अबायझल प्लेन काय असतं आणि ट्रेंचेस, रिजेस काय असतात, हे सर्व आपल्या डिटेलमध्ये डिस्कस करून झालेलं आहे लास्ट लेक्चर पर्यंत. आपण टाइप्सला सुरुवात केली बरोबर. आता टाइप्स म्हणजे काय असतात आणि त्या कशामुळे सापडतात हे आपण बघितलेलं आहे. अगदीच आपण त्याचे प्रकार पण बघितलेले आहेत. भरती ओहोटीचे स्प्रिंग टाइड काय असतात, नीप टाइड काय असतात. मेनली जे आपण कारण डिस्कस केलेली रिझन्स, रिझन्स ऑफ टाइड, कारण जे आहेत तर त्याच्यामध्ये आपण काय डिस्कस केलेलं लक्षात घ्या. तर भरती आणि ओहोटी काय, त्याच्या मागे दोन कारण आहेत. एक म्हणजे सन आणि पृथ्वीभोवती जो रिव्हॉल्व करतो दॅट इज मून. आता मून हा पृथ्वीचा सॅटेलाइट आहे. तसं पाहायला गेलं तर प्रायमरी फोर्स जो टाइड निर्माण करण्यासाठी इम्पॅक्ट करणारा जो आहे दॅट इज मून. कारण मून अगदीच पृथ्वीच्या जवळ आहे बरोबर. तर चंद्राचं जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती सर्वात पहिली काम करणारी असते किंवा इम्पॅक्ट करणारी असते कशावरती, तर पृथ्वीवरती. लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेकंडरी फोर्स असतो दॅट इज सन. सन हा सेकंडरी फोर्स आहे ज्याची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीवरती काम करत असते. लक्षात घ्या. आणि ती असं मानलं जाते की चंद्राची जितकं गुरुत्वाकर्षण शक्ती काम करते त्याच्या लक्षात घ्या 42% गुरुत्वाकर्षण शक्ती ही सूर्याची कशावर काम करते, तर पृथ्वीच्या ह्याच्यावरती म्हणजे भरती आणि ओहोटी तयार करण्यासाठी काम करत असते. आणि तिसरा एक फॅक्टर आपण बघितला तर आपल्या लक्षात येतं बेसिकली तीन फॅक्टर आहेत. एक म्हणजे सन, सन अँड अर्थ यांच्यामध्ये असलेले गुरुत्वाकर्षण शक्ती, देन मून अँड अर्थ, बरोबर. या दोघांमध्ये असलेली गुरुत्वाकर्षण शक्ती. आता दोन्हीमध्ये कंपॅरिझन केलं तर मून आणि अर्थ यांच्यामधला जो काही गुरुत्वाकर्षण पूल आहे तो जास्त इम्पॅक्ट करतो ऍज कम्पेअर्ड टू सन अँड अर्थ. तिसरं आपण पाहिलेलं लक्षात घ्या सेंट्रीफ्युगल फोर्स.
सेंट्रीफ्युगल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून, तर हा पण एक इम्पॅक्ट करतो. हे 3 फॅक्टर बेसिकली लक्षात ठेवायचे की जे टाइड्स तयार होण्यामध्ये इम्पॅक्ट करत असतात. टाइड्स तयार होतात म्हणजे काय लक्षात घ्या. आता आपली जी पृथ्वी आहे, आपल्याला माहिती आहे की 71% काय आहे पृथ्वीवरती वॉटर आहे आणि बाकीचं 29% काय आहे तर लँड एरिया. ठीक आहे. तर काय होतं लक्षात घ्या की सूर्य आणि चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे काय होतं, समजा आता या एरियामध्ये जर वॉटर असतील या साईड, तर तो एक काइंड ऑफ बल्ज तयार होतो. जिथे ग्रॅव्हिटेशनल पूल हा जास्त, त्या साईडला बल्ज तयार होणार. बल्ज म्हणजे काय, वॉटर जे आहे ते वरच्या साईडला खेचलं जाणार आणि म्हणूनच त्या पिरियडला आपण काय म्हणतो भरती. पण आता समजा इथे मून नाहीये, समजा मूनची डायरेक्शन इथे आहे, तर या डायरेक्शनला काय होणार, वॉटर आहे तर स्टेटला चाललं जाणार. मग त्या स्टेटला आपण काय म्हणणार, ओहोटी म्हणणार, बरोबर ना. तर अशा पद्धतीने आपण त्याचे प्रकार पण पाहिलेले. एक म्हणजे स्प्रिंग टाइड, स्प्रिंग टाइड आणि सेकंड म्हणजे नीप टाइड. नीप टाइड, स्प्रिंग टाइड अँड नीप टाइड. आता स्प्रिंग टाइड कशी आढळते, तर आपण बघितलेलं की स्प्रिंग टाइड म्हणजे नॉर्मल जितकी भरती आणि ओहोटी होते नॉर्मली, त्याच्याही पेक्षा जास्त प्रमाणामध्ये भरती आणि ओहोटी होते, त्याला आपण स्प्रिंग टाइड असं म्हणतो. लक्षात घ्या. जसं की आता सन हे कधी आढळू शकतं, जेव्हा सन, मून अँड अर्थ जे आहे ते एका डायरेक्शन मध्ये येतील, तेव्हा ही स्प्रिंग टाइड आढळणार आहे. लक्षात घ्या. समजते का. किंवा मग आता ह्या स्टेटला आपण काय म्हणतो, फुल मून की न्यू मून म्हणतो बरं सांगा. न्यू मून स्टेट आहे की फुल मून स्टेट आहे. म्हणजे अशी पोझिशन असेल म्हणजे अर्थ आणि सन या दोन्हीच्या मध्ये जेव्हा मून येतो, तर त्याला आपण पौर्णिमा आहे किंवा अमावस्या आहे काय म्हणणार बरं सांगा. आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेला आहे. अमावस्या. अमावस्या म्हणणार का, कारण सूर्यकिरणे अडवली जातात चंद्रामध्ये, बरोबर. आणि जेव्हा ही स्टेट असते लक्षात घ्या, सन, अर्थ अँड मून, जेव्हा ही स्टेट असते तर तेव्हा लक्षात घ्या आपण त्याला काय म्हणतो, तर फुल मून स्टेट म्हणतो. मग दोन्हीही स्टेट मध्ये लक्षात घ्या, जेव्हा सन, मून, अर्थ एकाच सरळ रेषेमध्ये दोघांचं इक्वली ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थवर काम करत आहे, आणि मग समजा जर इक्वली ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत आहे, त्यावेळेस हा जो बल्ज आहे तो नॉर्मल कंडिशन पेक्षा जास्त आढळणार आहे. नॉर्मल भरती आणि ओव्हरटी पेक्षा जास्त आढळणार आहे वॉटर बल्ज. वॉटर हे अजून जास्त वरती खेचलं जाणार आहे, भरती अजून जास्त आपल्याला नॉर्मल कंडिशन पेक्षा पाहायला मिळणार. तर ह्या कंडिशन मध्ये हे पाहायला मिळेल तुम्हाला. ठीक आहे. पण नीप टाइड कधी म्हणू शकतो, जेव्हा मून फर्स्ट अँड थर्ड क्वार्टर मध्ये असतो तेव्हा. म्हणजे जसं की ही पोझिशन लक्षात घ्या, मून इथे अर्थ असेल आपली आणि सन, म्हणजे आपण म्हणू शकतो की राईट अँगल जेव्हा बनवलेला आहे, हा फर्स्ट क्वार्टर झाला, ही स्टेज झाला. आता आपल्याला माहिती आहे की मून जो आहे तो अर्थच्या अराउंड रिव्हॉल्युशन करत असतो. तर जेव्हा इथे असेल आणि थर्ड क्वार्टर म्हणजे इथे असेल, तर त्या स्टेटमध्ये लक्षात घ्या भरती आणि ओव्हरटी जी आहे ती नॉर्मल कंडिशन पेक्षा कमी पाहायला मिळेल, कारण मूनचं एका साईडने ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत आहे, सन जो सन आहे त्याचा दुसरीकडून ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत आहे. मग तिथे आपण म्हणू शकतो की एकमेकांचा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो आपण म्हणू शकतो की वॅनिश होतो, इथे काम करत नाहीये. म्हणजे इकडे मूनचा आहे इकडे सनचा इक्वली लागू होत नाहीये, त्यामुळे तिथे तुम्हाला बल जास्त आढळणार नाही. तर त्यामुळे अशा कंडिशन मध्ये नीप टाइड तुम्हाला इथे आढळणार आणि तिथे स्प्रिंग टाइड. नीप टाइड म्हणजे काय, नॉर्मल कंडिशन पेक्षाही कमी भरती आणि ओहोटी पाहायला मिळेल, पण इथे स्ट्रॉंग पद्धतीने भरती आणि ओहोटी पाहायला मिळेल तुम्हाला. तर अशा पद्धतीचे आपण भरती आणि ओहोटीचे प्रकार सुद्धा पाहिलेले. आता याचे परिणाम काय होतात लक्षात घ्या. भरती आणि ओहोटी नॉर्मली तुम्हाला कधी पाहायला मिळेल, कुठल्या एरियामध्ये पाहायला मिळेल, तर जिथे लक्षात घ्या फनेल शेप स्ट्रक्चर असतं ना, आणि जिथे समजा जमीन आहे आणि जमिनीच्या भागाजवळ समजा ओसेन आहे, तर अशा ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला भरती आणि ओहोटी पाहायला जास्त करून मिळेल. मग कुठे पाहायला मिळेल, गल्फ ऑफ कच्छ की खंबातजवळ पाहायला मिळते बरं भारतामध्ये, सांगू शकतो कोणी कुठे पाहायला मिळते भारतामध्ये. भारतामध्ये कुठे पाहायला मिळते, गल्फ ऑफ कच्छ की खंबातजवळ पाहायला मिळते.
गल्फ ऑफ खंबात जवळ पाहायला मिळते, कारण फनेल शेप स्ट्रक्चर आहे ना इथे, या या एरियामध्ये लक्ष, हा जो एरिया आहे इथे तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी इथेही पाहायला मिळतो, नो डाऊट, पण जास्त करून या एरियामध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे. तर लक्षात घ्या, टायडल एनर्जी, जसे की आपण लास्ट लेक्चर मध्ये एनर्जीचे प्रकार ओव्हरऑल डिस्कस केलेले, कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, जे आपण पारंपरिकरित्या वापरत आलेलो आहोत, जसं की त्याच्यामध्ये काय आहे, कोल आहे, पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत, नॅचरल गॅस आहे, आपण रॉक्सचे प्रकार पण डिस्कस केले लास्ट लेक्चर. तर ते पारंपरिक सोर्सेस झाले ज्यांचा आपण एनर्जीसाठी वापर करतो. पण काही असे सोर्सेस आहेत ज्याचा आपण नवीनरित्या वापर करत आहे, ज्याला आपण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस म्हणतो. तर त्याच्यामध्ये सन आहे, विंड आहे, जे की संपत नाहीत, म्हणजे एक्झॉस्टेबल नाहीयेत सोर्सेस. आणि त्याच्यामध्येच लक्षात घ्या, टायडल एनर्जी सुद्धा येते. आता बेसिकली लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही रिन्युएबल एनर्जी सोर्सेस पासून एनर्जी बनवत असताना, फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही सन पासून जे आपण सोलार एनर्जी बनवतो, बरोबर, तर ती कशी बनवली जाते लक्षात घ्या. तर अशा पद्धतीचं ते सोलार पॅनल असतं, बरोबर. सोलार पॅनल असतं हे अशा पद्धतीचं, आणि त्याच्यावरती काय असतात, फोटोव्होल्टिक सेल असतात. फोटोव्होल्टिक सेल असतात. आणि मेनली हे फोटोव्होल्टिक सेल कशापासून बनवलेले असतात, तर हे बनवलेलं असतं सिलिकॉन पासून, लक्षात घ्या. जेव्हा सूर्यकिरण ह्या सोलार पॅनलवरती पडतात, त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते फ्रीली मूव्ह करायला लागतात, त्यांची मुवमेंट स्टार्ट होते, आणि अशा पद्धतीने लक्षात घ्या, डायरेक्ट करंट हा प्रोड्यूस केला जातो. समजते का? म्हणजे सोलार एनर्जी जी आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, डीसी मध्ये झालं. ठीक आहे, डायरेक्ट करंट मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. अशा पद्धतीने मग ते ग्रीड मध्ये फायनली ती एनर्जी पाठवली जाते, आणि मग ग्रीड मधून नंतर मग आपल्याकडे येते. आता गव्हर्नमेंटने असंही ठेवलेलं आहे कंडिशन की, फॉर एक्झाम्पल आता समजा तुम्ही तुमच्या घरामध्ये सोलार पॅनल बसवलेला आहे, आणि त्याच्यातून समजा एनर्जी, म्हणजे प्रत्येक दिवशी एनर्जी जी आहे ती 20 किलो वॅट एनर्जी प्रोड्यूस केली जाते, आणि तुम्ही फक्त समजा 10 किलो वॅट एनर्जी वापरत आहात, तर त्यातली 10 किलो वॅट राहिलेली एनर्जी जी आहे ना, लक्षात घ्या, ग्रीड मध्ये पाठवली जाते, आणि तुम्ही त्याच्यातून अर्निंग पण करू शकता. किंवा कधी कधी काय होतं, लक्षात घ्या, विंटरचा सीझन असतो, विंटरमध्ये काय होतं की सनलाईट जास्त प्रमाणामध्ये नसते, मग त्यावेळेस तुम्ही सोलार एनर्जीला प्रॉपरली युज करू शकता का? कधी कधी असे होऊ शकते की तुम्हाला लाईट किंवा एनर्जीची गरज आहे, पण मग सोलार एनर्जी पासून तयार होत नाही, कारण पावसाचे किंवा रेनी सीझन सुरू आहे किंवा विंटरचा सीझन सुरू आहे, मग त्यावेळेस प्रोडक्टिव्हली तयार होऊ शकणार नाही. फॉर एक्झाम्पल तुमचा यूज आहे 10 किलो वॅट, आणि प्रोड्यूस झाली समजा रेनी सीझन मध्ये 5 किलो वॅट, मग तेव्हा 5 किलो वॅट एक्स्ट्राची जी तुम्ही आधी सेव्ह करून ठेवलेली असताना ते वापरू शकता. हे म्हणजे फायदेशीर आहे. अशा पद्धतीने सोलार एनर्जी तयार केली जाते, लक्षात घ्या. पुढे जी विंड एनर्जी असते, लक्षात घ्या, विंड एनर्जी पण कशी तयार केली जाते, समजा ते अशा पद्धतीचे प्लेट्स असतात. आपल्याला माहिती, तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये वगैरे कोल्हापूर, सांगली या साईडला जर कधी फिरले असतात, तर हिल्ली रिजन जो आहे मेनली, म्हणजे रुरल एरियामध्ये स्पेशली जे हिल्स आहेत किंवा माउंटेनियर्स थोडासा भाग आहे, तर तिथे तुम्हाला अशा पद्धतीचे विंड पॉवर प्लांट पाहायला मिळतील. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर विंडची जी काही मेकॅनिकल एनर्जी आहे ते लक्षात घ्या. विंडची आपण कायनेटिक एनर्जी म्हणू शकतो, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इथे जे काही पॉवर प्लांट बसवलेले आहेत ते कशामध्ये कन्व्हर्जन करतात, तर कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन हे मेकॅनिकल एनर्जी मध्ये करतात, लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन केलं जातं, आणि ही इलेक्ट्रिसिटीचा मग शेवटी वापर काय करतात ते आपण करू शकतो, किंवा तिथे आसपास जे काही लोक आहेत, आता हे मेनली असे प्रयोग रुरल एरियामध्ये केले गेलेले आहेत, आणि ते चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल पण झालेलं आहे. याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, एक म्हणजे इनलँड आणि दुसरं म्हणजे ऑफशोर. त्याला आपण ऑनशोर आणि ऑफशोर असेही म्हणू शकतो. ऑनशोर अँड ऑफशोर. ऑफशोर म्हणजे काय, तर जमिनीवरती तुम्ही हे लावलेले आहेत विंड पॉवर प्लांट. आता जमिनीवरती म्हणजे फ्लॅट जमिनीवरती नाही लावणार तुम्ही. गव्हर्नमेंट काय करतं, अशा ठिकाणी जे हिल्ली एरिया आहेत, माउंटेनियस रिजन आहे, त्याच्यावरती असे पॉवर प्लांट मोठमोठे लावत असतात. का? कारण लक्षात घ्या, विंड एनर्जीसाठी मेन सोर्स काय हवाय आपल्याला, विंड हवा हवे, वारं हवंय.
ते असं वारं हवंय की बाबा तिथे कशाही पद्धतीचा डिस्टर्बन्स असला नाही पाहिजे. जर तुम्ही फ्लॅट एरियामध्ये म्हटलं तर तिथे खूप सारे डिस्टर्बन्सेस आहेत. बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतं की विंड जो आहे तो ब्रेक होत जातो. समजा झाडं असतील, तुम्ही मोठमोठे कन्स्ट्रक्शन करत आहे, त्यामुळे जी काही विंड येते ती फ्री फ्लोविंग विंड नसतो, तो ब्रेक होत असतो. पण मात्र इथे काय आहे, इथे काय लक्षात घ्या, जर तुम्ही हिल्ली एरियामध्ये जर ते उभे केले तर तिथे तुम्हाला विंड डिस्टर्बन्सेस येत नाहीत, लक्षात घ्या. हॅलो. हा, मगाशी मॅम मीटिंगसाठी थोडंसं हे प्रिव्हियस की अपकमिंग मध्ये ते चेक करायला होते. हो हो, मिळालं. ठीक आहे. आणि ऑनशोर म्हणजे काय, लक्षात घ्या. ऑनशोर म्हणजे तर गव्हर्नमेंट काय करतं, आता कोस्टल एरिया बघा, म्हणजे आता जसं की तिथे पाहायला मिळेल इंडियाचा कोस्टल एरिया, समुद्रामध्ये सुद्धा विंड पॉवर प्लांट गव्हर्नमेंट उभं करतं, लक्षात घ्या. समुद्रामध्ये सुद्धा का करेल, लक्षात घ्या. कोस्टल एरियामध्ये अफाट पूर्ण कोस्टल एरियापासून काय आहे, समुद्रचा, तिथे कशाही पद्धतीचा विंड डिस्टर्बन्सेस नाहीये. मग अशा वेळेस गव्हर्नमेंट काय करतं, कोस्टल एरियामध्ये सुद्धा विंड पॉवर प्लांट उभं करतं, लक्षात घ्या. पण हे थोडंसं कॉस्टली पडतं शासनाला, ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने ऑफशोर आणि ऑनशोर आहे. याला आपण ऑनशोर म्हणणार, ऑनशोर विंड पॉवर प्लांट, आणि त्याला काय म्हणणार आपण, ऑफशोर विंड पॉवर प्लांट असं म्हणणार, लक्षात. ठीक आहे. ओके. आणि मग आता हे येतं लास्ट, हायड्रो पॉवर एनर्जी. ठीक आहे. हायड्रो पॉवर एनर्जी हा काय आहे, लक्षात घ्या, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहे. आता त्याच्यामध्येही दोन प्रकार आहेत, एक म्हणजे मायक्रो आणि दुसरं म्हणजे मॅक्रो पॉवर प्लांट. मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट आणि मॅक्रो हायड्रो पॉवर प्लांट असे दोन प्रकार आहेत. आता हे मायक्रो आणि मॅक्रो आपण प्रकार कशावरून पाडले, तर ते एनर्जीचं प्रोडक्शन किती करतात त्याच्यावरून ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता मायक्रो म्हणजे काय, अप टू 25 मेगावॅट पर्यंत जे पॉवर प्लांट एनर्जीचं प्रोडक्शन करतात त्यांना आपण मायक्रो मध्ये कॅटेगरायझेशन करतो. त्याच्याही पेक्षा वरती जर जे करत असतील त्याला आपण मॅक्रो मध्ये हे करतो, लक्षात घ्या. तर असं ते डिव्हिजन केलेलं. मग इथे सुद्धा काय केलं जातं, तर समजा हा हिल्ली एरिया आहे किंवा डोंगर आहे आणि इथून पाणी वाहत, तर हे जे जोरात पाणी वाहत असतं ना, तिथून सुद्धा किंवा समजा डॅम जे आपण कन्स्ट्रक्शन करतो, डॅम मधून सुद्धा पाणी येत असतं, लक्षात घ्या. तिथे सुद्धा हायड्रो एनर्जीचं प्रोडक्शन केलं जाऊ शकतं. आता इथे करतात काय, अगेन कायनेटिक एनर्जीचं रूपांतर कशामध्ये करतात, मेकॅनिकल एनर्जी, आणि मेकॅनिकल एनर्जी मधून काय करतात ते इलेक्ट्रिसिटीचं काय करतात, लक्षात घ्या, प्रोडक्शन करतात. तर अशा पद्धतीने हायड्रो एनर्जी तयार केली जाते. सेम फॉर द टाइड्स. आता जे आपण डिस्कस करत होतो, टाइड्स, टाइड्स मध्ये काय केलं जातं, आता जे भरती आणि ओव्हरफ्लो येते, लक्षात घ्या. समजा हा एक समजा रॉक आहे आणि आसपास पाणी आहे पूर्ण, ठीक आहे. आता इथे पाणी आहे. आता नॉर्मल पाण्याची स्टेज समजा इथपर्यंत असते. पाणी इथपर्यंत असतं नॉर्मल याच्यामध्ये. पण भरतीच्या वेळेस समजा पाणी इथपर्यंत चाललं जात असेल, त्या दिवशी ओहोटी होते त्यावेळेस समजा इथपर्यंत पाणी जात असेल, नॉर्मल पेक्षाही खाली जातं. तर हा जो डिफरन्स आहे ना पाण्यामधला, भरती आणि ओहोटी, पाणी वरती जात आहे लेवलपेक्षा आणि खाली जात, त्या डिफरन्सेस वेळेस सुद्धा ती एनर्जीचा एक टेक्नॉलॉजी आहे, त्याद्वारे एनर्जीचं प्रोडक्शन केलं जातं, लक्षात घ्या. तर त्याला आपण टायडल एनर्जी म्हणतो, लक्षात घ्या. आणि असे प्रयोग तमिळनाडूचा जो कोस्टल एरिया आहे तिथे आणि गुजरातचा जो कोस्टल एरिया आहे गल्फ ऑफ खंबात, तर तिथे सुरू आहेत, लक्षात घ्या. आपण म्हणू शकतो की हे जे काही सुरू आहे ते अजूनही प्रॅक्टिकल लेवलवरती किंवा आपण म्हणू शकतो कमर्शियल लेवलवरती सुरू नाहीये. त्याच्यावरती ट्रायल, आपण म्हणू शकतो की ट्रायल सुरू आहेत अशा पद्धतीने एनर्जी प्रोडक्शन करण्यात. अजून ते काही प्रॅक्टिकली किंवा कमर्शियल लेवलवरती आलेलं नाही. जसं हायड्रो एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे वगैरे वगैरे. आणि ते थोडंसं टेक्निकली कॉस्टली पण आहे, त्यामुळे टाइम टेकिंग प्रोसिजर आहे. ठीक आहे. अजून एक प्रकारची एनर्जी तयार केली जाते, लक्षात घ्या. कारण आपण ओसेनोग्राफी बद्दल शिकत आहोत, त्यामुळे आपल्याला एक माहित असणं गरजेचं आहे, लक्षात. नाही, हिस्ट्री तर जॉग्राफी आहे, हिस्ट्री तर नाही.
ठीक आहे, ओझोनोग्राफी शिकत आहे आपण, तर आपल्याला अजून एक गोष्ट माहित असली पाहिजे, लक्षात घ्या. तर काय केलं जातं, ट्रॉपिकल एरियामध्ये मेनली काय असतं, ट्रॉपिकल एरिया म्हणजे एरिया बिटवीन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड कॅप्रिकॉर्न. आता इथे आपल्याला माहिती आहे की सनलाईट ही जी आहे ती जास्त असते, बरोबर, सनलाईट. तर अशा वेळेस काय होतं की जेव्हा समुद्राचा वरचा जो सरफेस लेअर आहे त्याचं टेम्परेचर हे जास्त असतं, समजा 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अप टू 200 मीटर. आता मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो, आणि त्याच्या खाली डेप्थ मध्ये समजा अराउंड 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. तर ह्या टेम्परेचर डिफरन्सेसचा वापर करून सुद्धा एनर्जी प्रोडक्शन केलं जाऊ शकतं, लक्षात घ्या. आता अगेन हे टायटल एनर्जी प्रमाणे काय आहे की एक आपण म्हणू शकतो ट्रायल अँड एरर बेसिस वरती आहे. अजून आपण ते हे नाही केलं, कमर्शियल लेवलवरती तशा पद्धतीची एनर्जी तयार करत नाही. म्हणजे सुरू आहे की आपण करू शकतो का, असे प्रयत्न सुरू आहेत, लक्षात घ्या. तर ह्या टेम्परेचर डिफरन्सेसचा वापर करून सुद्धा एनर्जी तयार करता येऊ शकतो. त्याला आपण ओशियन थर्मल एनर्जी प्रोडक्शन असं सुद्धा म्हणतो, ओशियन थर्मल एनर्जी प्रोडक्शन, लक्षात ठेवायचं आहे. समजले इथपर्यंत टायटल एनर्जी. आता मला सांगा, टाईड्स येण्याचे फायदा आणि नुकसान काय, परिणाम आपण थोडक्यात म्हणूया, इम्पॅक्ट ज्याला आपण म्हणतो, परिणाम. ठीक आहे, आता इम्पॅक्ट हे पॉझिटिव्ह पण असू शकतात आणि निगेटिव्ह पण असू शकतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण असू शकतात. तर काय असू शकतं सांगा बरं. जर टाईड्स येत आहेत, भरती ओटी येते, तर त्याचे फायदे आणि नुकसान काय असू शकतात सांगा. मासेमारीसाठी मदत. मासेमारीसाठी कशा पद्धतीने बरं. भरतीच्या पाण्याबरोबर मासे येतात समुद्रकाठी. ओके, भरतीच्या पाण्यासोबत मासे येतात. येस, अजून. ठीक आहे, मासेमारी फ्लरिश होऊ शकते, अजून काय नव्हतं होऊ शकतं. समुद्र किनारा स्वच्छ होतो. समुद्र वीज किनारा वीज निर्मितीसाठी समुद्र पण. किनारा स्वच्छ होईल की खराब होईल बरं, सँड अजून पाण्यामध्ये येईल की काय होईल सांगा बरं. गाळ निघून जाईल मॅडम समुद्र. निघून जाईल, भरती ओटी सोबत. बरं ठीक आहे, मला सांगायचं ते पोर्ट्स आहेत. ठीक आहे, आपण पाहतो की पोर्ट्स असतात, जहाज जे काही येतात ते तिथे हे होतात, म्हणजे एका जसं आपलं बसचं एक स्टँड असतं, बरोबर, तसंच जे काही जहाज किंवा काय आहेत तर त्यांचंही एक पोर्ट्स असतात जिथून त्यांना हे केलं जातं, बरोबर. तर आता तिथे काय कंडिशन होऊ शकते सांगा. येस, सॉल्ट फॉर्मेशन, वॉटर, येस, नाईस पॉइंट. ते पोर्ट्स आहेत त्याच्या बाबतीत काय कंडिशन होऊ शकते बरं सांगा. जहाज किनाऱ्याला येणं सोपं होतं. येस, भर जहाज येणं सोपं होऊ शकतं, येस. बट नेगेटिव्हली हे म्हणू शकतो का आपण की जी सँड आहे समुद्रामधली ती पोर्ट्स मध्ये जाऊ शकते का, जे कन्स्ट्रक्शन आहे आपण कोस्टल एरियावरती केलेलं ते खराब होऊ शकतं का पाण्यामुळे, सँडमुळे होऊ शकतं का, पोर्ट्स मध्ये माती भरली हो, जाऊ. येस, हा पण विचार करणं गरजेचं आहे, येस, बरोबर. अजून सांगा. अजून सांगा बरं. वीज निर्मिती केली जाऊ शकते. येस, वीज निर्मिती, नाईस पॉइंट. अजून वने कोस्ट आणि किनारी भागाचे संवर्धन. कोस्टल एरियावर काय इम्पॅक्ट होऊ शकतो, म्हणजे तिथलं जे काय वेजिटेशन आहे त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो का, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होईल सांगा बरं, की दोन्ही होईल. म्हणजे कोस्टल एरियामध्ये आपण काय म्हणतो बरं, मँग्रोव्ह असतात, बरोबर. मँग्रोव्ह काय, मँग्रोव्ह बद्दल काय माहिती आहे की ते सांगावं लागेल बरं तुम्हाला.
कोस्टल व्हेजिटेशन बद्दल काही माहिती आयडिया आहे का तुम्हाला की सांगावं लागेल? कारण कोरल रीफ्स आपण पुढचा पॉईंट पाहणारच आहोत. महत्वाचं आहे मॅंग्रोव्ह. ठीक आहे. काही आयडिया आहे का कोणाला? ते समुद्र किनाऱ्यावर असतात. समुद्र किनाऱ्यावर असतात. ओके. आणि अजून काय माहितीये? व्हॉट आर देअर बेनिफिट्स? ते डिझास्टर पासून संरक्षण करतात. नाईस पॉईंट. बरोबर. हा. अजून कोणी सांगू शकतं? तेथे जैवविविधता पण असते बरीच. बरोबर. नाईस. म्हणजे आपण म्हणू शकतो की एक निवारा प्रोव्हाइड करतं. फिशिंग असेल, टर्टल असेल, यांच्यासाठी एक निवारा, नेस्टिंग ग्राउंड प्रोव्हाइड करतं. बऱ्याच वेळा मासे जे आहेत स्वतःचे एग ले त्यांच्या रूट्स जवळ घालतात. ठीक आहे, मी थोडंफार तुम्हाला आयडिया देते. कारण कोस्टल एरिया ओशनोग्राफी बघतच आहे, तर आपल्याला थोडंफार तिथल्या व्हेजिटेशन आणि इकोसिस्टम बद्दल माहित असलं पाहिजे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, कोरल रीफ्स आता जसं की इकोसिस्टम. ठीक आहे. पर्यावरण जेव्हा तुम्ही शिकाल त्याच्यामध्ये हे पॉइंट्स तुम्हाला येतील, बट थोडंफार मी तुम्हाला आयडिया देते. इकोसिस्टम या दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे टेरेस्ट्रियल इकोसिस्टम आणि दुसरं म्हणजे ऍक्वाटिक इकोसिस्टम. ऍक्वाटिक म्हणजे काय? तर पाण्यामध्ये आढळणारी इकोसिस्टम. आणि टेरेस्ट्रियल म्हणजे काय? तर जमिनीवर आढळणारी इकोसिस्टम. असे दोन प्रकारचे, टेरेस्ट्रियल आणि ॲक्वाटिक इकोसिस्टम. आता जमिनीवर जे इकोसिस्टम आढळते तर त्याच्यामध्ये मग जे काही जमिनीवर तुम्हाला पाहायला मिळतील प्रायमरी, आता याच्यामध्ये जे फूड चेन असते ती कशी असते लक्षात घ्या. प्रायमरी लेवलवरती काय येतात तर प्रोड्युसर. प्रोड्युसर म्हणजे काय तर उत्पादन करते. म्हणजे काय? झाडे. बरोबर ना? क्रॉप्स, ग्रास, म्हणजे असे अशा गोष्टी, असे सर्व व्हेजिटेशन किंवा काय जे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. मानव येईल का याच्यामध्ये सांगा बरं? मानव येईल का प्रोड्युसर मध्ये? नाही. नाही येणार, कारण माणूस स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. आपण डिपेंड आहोत. बरोबर. तर त्याच्यानंतर आता हे झाड जे काही वेजिटेशन आहे, ग्रास आहे, त्याला खाणारे कुठले तरी प्राणी येणार, त्याला आपण प्रायमरी कन्झ्युमर म्हणतो. तर तो काय असू शकतो सांगा? डीर, कॅटल्स, काव. बरोबर. अशी भरपूर उदाहरणं आहेत जे झाड, ग्रास किंवा ह्याला खात असतात, क्रॉप्स खात असतात. त्याच्यानंतर या डीरला खाण्याचं कोणतं असू शकतं? टायगर येईल, लायन येईल. बरोबर ना? तर अशा पद्धतीने लक्षात घ्या, वेगवेगळं व्हेजिटेशन, डेझर्ट इकोसिस्टम, फॉरेस्ट इकोसिस्टम, असं सगळं आपल्याला टेरेस्ट्रियल इकोसिस्टम मध्ये प्रकार त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला डेझर्ट आढळतील. आता तिथलं वातावरण, क्लायमेट, व्हेजिटेशन, प्राणी वेगळे असणार. फॉरेस्ट इकोसिस्टम मध्ये वेगळे असणार आहेत. आता मला सांगा जिराफ. जिराफ तुम्हाला ग्रासलँड इकोसिस्टम म्हणजे जिथे खूप जास्त ग्रासेस आहेत तिथे जिराफ आढळेल. जिराफ तुम्हाला फॉरेस्ट एरियामध्ये आढळेल का? तर नाही आढळणार. किंवा समजा कॅक्टस. कॅक्टस हे डेझर्ट मध्ये आढळेल. ते जर तुम्ही म्हटलं की फॉरेस्ट मध्ये कॅक्टस आढळेल का? तर नाही आढळणार. कारण कॅक्टस अशी वनस्पती आहे की जिथे कमी पाणी आहे तिथे येते ती. लक्षात येते का तुमचं? तर तसं हे टेरेस्ट्रियल मध्ये वेगवेगळे पुढे प्रकार आहेत. ते त्याचे बायोम म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये नाही द्यायचं. ॲक्वाटिक मध्ये काय येतं लक्षात घ्या, की ॲक्वाटिक मध्ये अगेन प्रोड्युसर असतात. इथेही प्रोड्युसर असतात. मग कोण असतात? तर ते असतात फायटोप्लॅन्क्टन. आता लक्षात घ्या, जसं झाडे सूर्यकिरणाचा वापर करून फूड तयार करतात, तसंच फायटोप्लॅन्क्टन सुद्धा सनलाईटचा वापर करून फूड तयार करतात. स्वतः सर्व्हायव्हल करतात. यांना खाणारे कोण असतात? स्मॉल फिशेस. आणि स्मॉल फिशेसना खाणारे कोण असतात? बिग फिशेस असतात. तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ॲक्वाटिक इकोसिस्टम मध्ये अजून काय कुठले कुठले आपल्यासाठी महत्वाचे आहेत? एक म्हणजे मॅंग्रोव्ह आणि दुसरं म्हणजे कोरल रीफ. हे दोन आपल्यासाठी महत्वाचे आहेत. मॅंग्रोव्ह आणि कोरल रीफ हे आपण डिटेलमध्ये थोडंसं बघू. ठीक आहे.
ऍक्वॅटिक इकोसिस्टम म्हणजे काय, तर पाण्यामध्ये आढळणारे. मग पाण्यामध्ये आढळणारे कोण आहेत, मँग्रोव्ह अँड कोरल रीफ. ते पण कोणत्या पाण्यामध्ये, आता ऍक्वॅटिक मध्ये पण दोन प्रकार येतात लक्षात घ्या. एक म्हणजे फ्रेश वॉटर आणि दुसरं म्हणजे सलाईन वॉटर. लक्षात घ्या, फ्रेश वॉटर म्हणजे काय, स्वच्छ पाण्यामध्ये आढळणारे, म्हणजे नदी, पॉन्ड, लेक याच्यामध्ये जे पाणी पिऊ शकतो. मात्र सलाईन म्हणजे, किंवा त्याला आपण मराईन वॉटर पण म्हणतो, पण ते कसं असतं, खारं असतं. लक्षात घ्या, खारं पाणी असतं, सॉल्ट वॉटर असतं ते. आणि मग त्याच्यामध्ये आढळणारे मग हे दोन एक्झाम्पल आले, मँग्रोव्ह अँड कोरल रीफ. ते आपल्याला बघायचे आहेत, कारण आपण ओशियनचा अभ्यास करत आहे, बरोबर. आता मँग्रोव्ह बद्दल जरा माहिती घेऊयात आपण. तर मँग्रोव्ह लक्षात घ्या, ओव्हरऑल कुठे आढळतात, तर ते कोस्टल एरियामध्ये आढळतात. भारताच्या कोस्टल एरियामध्ये मँग्रोव्ह आढळतात. मग भारताचे कोस्टल एरिया कुठून सुरुवात होते, तर इट स्टार्ट्स फ्रॉम गुजरात अँड एंड विथ वेस्ट बेंगॉल, बरोबर. त्याच्यावरती जे काही स्टेट येतात, तर त्याची जी काही बाउंड्री आहे ती लँड कनेक्टेड आहे, आपण मॅप मध्ये पाहतोच. पण मात्र गुजरात ते वेस्ट बेंगॉल आपल्याला कोस्टल एरिया. मी आज कोस्टल एरियाजवळ हे तुम्हाला मँग्रोव्ह सापडत, काय मँग्रोव्ह वनस्पती सापडत. आता प्रश्न येतो की हे खाऱ्या पाण्यातच का आढळतात, कारण लक्षात घ्या, कुठलीही वनस्पती असेल किंवा प्राणी असेल तो खाऱ्या पाण्यामध्ये आढळतो याच कारणाने, कारण खाऱ्या पाण्यामध्ये सर्व्हाइव्ह करण्याचे त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स तसे डेव्हलप झालेले असतात. लक्षात, जर तुम्ही मासे घेतलं, मासे, तर मला सांगा, ते सुद्धा सॉल्ट वॉटर मध्ये असतात, ओसेनिक वॉटर मध्ये असतात, बरोबर ना, समुद्राच्या पाण्यामध्ये असतात. मग आपल्याला प्रश्न येतो की माशांमध्ये का खारं पाणी नाहीये त्यांच्या बॉडीमध्ये. आपण तर मासे खातो, मग खारे का नाही लागत ते, तर लक्षात घ्या, त्यांच्यामध्ये स्पेसिफिक ग्लँड्स असतात. ठीक आहे, ग्लँड असतात, आणि ते मग ते सॉल्ट वॉटर आतमध्ये येऊन देऊ देत नाहीत. लक्षात घ्या, किंवा ते बाहेरच सॉल्ट जे आहे ते सिक्रेट करतात. तर त्यामुळे लक्षात घ्या, मासे आपल्याला खारे नाही का. दुसरी गोष्ट, मँग्रोव्ह. मँग्रोव्हला काय म्हणतात, हॅलोफाईट म्हणतात. काय म्हणतात, हॅलोफाईट्स. आता इथून पुढे तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स मँग्रोव्हचे लक्षात ठेवायचे आहेत. काय काय लक्षात ठेवायचं आहे, मँग्रोव्ह आर हॅलोफाईट्स. खूप महत्वाचं आहे, तुम्हाला प्रिलिम्स किंवा मेन्सला प्रश्न येतो, म्हणजे खूप महत्वाच्या मँग्रोव्ह बद्दल, कारण त्यांचं पॉप्युलेशन सुद्धा कमी होत चाललेलं आहे. कन्सर्नचा इश्यू आहे, अगेन क्लायमेट चेंज होत आहे, टेम्परेचर वाढतंय, त्यामुळे मँग्रोव्ह हा कन्सर्नचा इश्यू दिवसेंदिवस आहे. कारण मँग्रोव्ह लक्षात घ्या, डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये आपल्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. स्पेशली जेव्हा कोस्टल एरियामध्ये फ्लड येतो किंवा सायक्लोन येतो, तर तशा कंडिशन मध्ये आपल्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. आणि म्हणून आपल्याला मँग्रोव्ह बद्दल माहित असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आणि कारण त्याचे मल्टिपल बेनिफिट आहेत. लक्षात घ्या, त्यासाठी आधी मँग्रोव्ह नक्की काय असते माहित असेल. दे आर हॅलोफाईट्स. हॅलोफाईट्स म्हणजे काय, तर सलाईन किंवा मराईन वॉटर मध्ये वाढणारे किंवा सॉल्ट वॉटर मध्ये वाढणारे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, हॅलोफाईट्स. मग अगेन हे प्रश्न येतो की इफ दे आर हॅलोफाईट्स, मग त्यांच्या बॉडीमध्ये किंवा त्या ट्रीजच्या आत अगेन सॉल्ट का नाही जात, तर जेव्हा कधी तुम्ही त्याचे लीफ पाहाल, पाने पाहाल या झाडाचे, त्याच्यावरती ना सॉल्ट सिक्रेट झालेलं दिसतं. लक्षात घ्या, ह्याला काय म्हणतात, सॉल्ट टॉलरंट टी म्हणतात. सॉल्ट टॉलरंट टी. टॉलरंट म्हणजे काय, तर लक्षात घ्या, सॉल्ट हे त्याच्या झाडाच्या आतमध्ये येऊ देत नाही. हे सॉल्ट टॉलरेट करतं, थोडक्यात टाळतं. ते कसं, तर त्याचे जे लीफ असतात ना, त्याच्यावरती ते सॉल्ट सिक्रेट करतं. त्याच्यावरती तुम्हाला पांढरा थर आढळणार त्या पानांच्या वरती, किंवा त्याच्या पानाचे जे टिश्यू असतात, लक्षात घ्या, ते काही वेळा काय करतात, सॉल्ट एक्सक्लुजन करतात. म्हणजे ते सॉल्ट काय करतात, ते जे टिश्यू आहेत ते सॉल्ट आत येऊ देत नाहीत. लक्षात घ्या, असे 2-3 कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये आहेत, आणि म्हणून लक्षात घ्या, ह्याला हॅलोफाईट्स असं सुद्धा म्हणतात. अगेन त्याचं दुसरे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर दे आर निमॅटोफर. निमॅटोफर सर्वात पहिले कॅरेक्टरिस्टिक्स, दे आर हॅलोफाईट. सेकंड काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स, दे आर निमॅटोफर. निमॅटोफर म्हणजे काय, तर लक्षात घ्या, हे जे मँग्रोव्ह आहेत ते पाण्यामध्ये असतात, आणि तेही कुठल्या,
खाऱ्या पाण्यामध्ये सॉल्ट मध्ये असतं. जर समजा हे अशा पद्धतीने आणि त्यांचे रूट हे असे डेव्हलप झालेले असतात त्या पाण्यामध्येच लक्षात. ठीक आहे. आता बरेच वेळा काय होतं की त्या पाण्यामधला ना ऑक्सिजन हा संपतो लक्षात. मग जर पाण्यामध्येच ऑक्सिजन नाहीये तर हे रूट काय करतात बरेच वेळा त्यांची डेव्हलपमेंट अशी व्हायला लागते पाण्याच्या वरती दूर दूरपर्यंत पाण्याच्या वरती अशी डेव्हलपमेंट व्हायला लागते. यांना काय म्हणतात एअर असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात एअर रूट्स. एअर रूट्स लक्षात आलंय. मग हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यांचं त्याला काय म्हणतात निमाटोफर. काय म्हणतात निमाटोफर. निमाटोफर म्हणजे काय एअर रूट्स म्हणजे पाण्याच्या बाहेर रूट्स डेव्हलप होणं. पाणी आपण नेहमी काय पाहतो बरं रूट्स कुठे डेव्हलप होतात सॉइलच्या आतमध्ये डेव्हलप होतात. बट नो इथे जे यांचे रूट आहेत ते पाण्याच्या बाहेर डेव्हलप होतात. लक्षात काय लक्षात ठेवायचं. दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे तर विवी पॅरी. काय आहे विवी पॅरी. तुम्ही असं मराठीमध्ये विवी पॅरिटी असं लक्षात ठेवू शकतो किंवा विवी पॅरिटी. ठीक आहे असं लक्षात ठेवू शकतो. आता विवी पॅरी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय आहे लक्षात घ्या. तर आपण काय करतो नॉर्मली लक्षात घ्या. आता समजा इथे एक मँगोचं झाड आहे. दुसरं झाड आपल्याला वाढवायचं तर त्याचं एक छोटं प्लांट किंवा सीड्स आपण जर्मिनेट करतो. दोन ऑप्शन असतात आपल्याकडे. त्याचं छोटंसं एखादं प्लांट लावायचं किंवा त्याचे सीड जर्मिनेट करायचं असं करतो बरोबर ना. पण लक्षात घ्या आता नॅचरल दोन प्रकारे आपण हे करतो. आता इथे आपण डिटेलमध्ये पाहू समजा आर्टिफिशियली करायचं. आर्टिफिशियल म्हणजे मानवाद्वारे काय केले जातात प्रयत्न. आपण काय करतो एक छोटासा प्लांट लावतो किंवा सीड जर्मिनेट करतो म्हणजे आपल्या हाताने आपण बियाणं लावतो आणि तशा पद्धतीने ते वाढवतो बरोबर. नॅचरली कसं होतं जे बर्ड्स असतात बर्ड्स ते फ्रूट खातात मग ते सीड्स खाली पडतात त्याच्यातून अगेन जर्मिनेशन होतं. तसे एक प्रोसिजर आहे किंवा ऑटोमॅटिकली काय होतं त्याच्या समजा ह्याचे जे काही फ्रूट असतील किंवा काय तर ते वाळले वगैरे झाडावरतीच वाळले की ते तुटून खाली पडतात आणि अगेन त्याचे जर्मिनेशन प्रोसिजर स्टार्ट होते. पण लक्षात घ्या इथे विवी पॅरी म्हणजे काय असतं ह्याची जर्मिनेशन मेथड आहे किंवा रिप्रोडक्शन मेथड आहे ती युनिक आहे. हे जे झाड आहे त्याची युनिक जर्मिनेशन मेथड आहे. युनिक म्हणजे कसे लक्षात घ्या. तर काय असतं की इथे जे ट्री आहे त्याच्या ट्रंक मधूनच काय होतं की एक छोटस प्लांट ग्रो करायला लागतं. छोटस प्लांट ग्रो करतं. ते हळूहळू काय करायला लागतं लक्षात घ्या त्याचं रूट्स डेव्हलप करतं आणि ते सॉइल मध्ये एंटर करतात. त्याचे रूट्स डेव्हलप झाले की सॉइल मध्ये एंटर करतात रूट्स आणि मग ह्या मेन ट्री पासून ते वेगळे होतात. तोपर्यंत वेगळे होत नाहीत लक्षात. तर ह्याची जर्मिनेशन प्रोसिजर अशी म्हणजे ऑटोमॅटिक म्हणू शकतो. मेन झाड आहे त्याच्यापासूनच ते प्लांट तयार होतं मग त्याचे रूट डेव्हलप होतात सॉइल मध्ये एंटर करतात आणि मग ते प्लांट वेगळं बनतं. असं अशी एक युनिक जर्मिनेशन किंवा रिप्रोडक्शन मेथड आहे. लक्षात आलं इथेपर्यंत. आता अजून एक गोष्ट मग याचे बेनिफिट्स काय दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅंगो. मग याचे बेनिफिट्स काय आहेत तर लक्षात घ्या कोस्टल एरियामध्ये असल्यामुळे काय होते की आपल्याला माहिती आहे समजा खूप मोठं विंड आलेलं आहे तर विंडला ब्रेक करण्याचं झाडं बऱ्यापैकी काम करतात आपल्याला आधीपासून माहिती आहे बरोबर ना. दुसरी गोष्ट हे आपण काय म्हणू शकतो पहिलं कॅरेक्टरिस्टिक विंडला ब्रेक करतो. दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे तर जे ओसिन वेव्ज आहेत लक्षात घ्या याला हा ब्रेक करण्याचं काम कोण करतं ओसेन वेव्हला तर हे ट्री करतं. ओसेन वेव्हला ब्रेक करण्याचं काम सुद्धा मँग्रोव्हज करतात. तिसरी गोष्ट नेस्टिंग ग्राउंड प्रोव्हाइड करतात. नेस्टिंग ग्राउंड म्हणजे काय आपण म्हणू शकतो काइंड ऑफ शेल्टर. आता इथे जे काही मासे वगैरे येते तर ते काय करतात रूट्स जवळ एग ले करतात. ठीक आहे तर अशा पद्धतीने त्याचे 3-4 कॅरेक्टर्स. चौथं सायक्लोन किंवा वादळी वारे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की समुद्रावरती डेव्हलप होतात. आपण ट्रॉपिकल आणि टेम्परेट सायक्लोन मधला फरक बघितलाय. ट्रॉपिकल सायक्लोन ही समुद्राच्या वरती डेव्हलप होतात बरोबर. तर त्यांना सुद्धा म्हणजे अशा काही डिझास्टर कंडिशन आहेत लक्षात घ्या त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्याचं सुद्धा काम करतो. चौथी गोष्ट फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात घ्या कोस्टल फ्लडिंग.
जे आहेत त्याच्यापासून वाचवण्याचं सुद्धा काम करतात. म्हणजे जे काय कोस्टल फ्लडिंगमुळे जे काही पाणी वाढणार आहे त्यालाही ब्रेक करतात. इनफॅक्ट लक्षात घ्या 2004ला जो सुनामी आलेला खूप मोठा का आलेला, कारण इथे जे काही ओशियन आहे इंडियन ओशियन वगैरे तर तिथे अर्थक्वेक समुद्राच्या आत अर्थक्वेक आल्यामुळे काय झालेलं की मोठ्याच्या मोठ्या लाटा तयार झालेल्या. म्हणजे भारतासहित इथे जे काही या एरियामध्ये 14 देश आहेत त्यांचं नुकसान झालं. आता त्यातल्या त्यात भारताला कमी नुकसान झालं याच्या मोठं वैशिष्ट्यच हे होतं की कोस्टल एरियामध्ये प्रेझेन्स ऑफ मॅंग्रोव्ह जो तर त्याच्यामुळे लक्षात घ्या भारताला बऱ्यापैकी कमी नुकसान त्यावेळेस झेलावं लागलं. तर अशा पद्धतीने मॅंग्रोव्ह बद्दल तुमच्या लक्षात ठेवायचं आहे. लक्षात समजले का पर्यंत? क्लिअर काही डाऊट्स आहेत का कोणाला? ओके. अमृता, गीता, न्यू नाव. सुचिता, नो कॅन्डिडेट. माधुरी समजलंय ना? सुचिता फर्स्ट लेक्चर आहे. फर्स्ट लेक्चर आहे की याच्या आधी अटेंड केलेलं आहे? ओके ओके. रेकॉर्डेड तुम्ही पाहत होता. ठीक आहे. आतापर्यंत जे जॉग्राफीचे झालेले तुम्ही बघून झाले का लेक्चर? कम्प्लीट झाले का तुमचे? ठीक आहे. बट जे काही 5-6 लेक्चर झाले ते बघून झाले ना आधीचे? ओके. आपण आता कोरल रीफचा सेकंड पॉइंट बघूया. त्याच्यानंतर आपण थोडंफार लिहून बद्दल. ठीक आहे. कोरल रीफ. मँग्रोव्ह आय होप तुम्हाला समजलं. कोरल रीफ. तर हे सुद्धा अगेन काय आहे मराईन वॉटर किंवा मराईन ऍक्वेटिक वॉटर मध्ये सापडणारे आपण म्हणतो की ऍक्वेटिक स्पीसीज आहे लक्षात. ठीक आहे. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल कोरल रीफ विषयी, वाचलं पण असेल, पण एक्झॅक्टली नक्की कोरल रीफ काय असतात आय डोंट थिंक सो तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. तर हे कोरल रीफ नक्की काय असतं ते आपण बघूया. ठीक आहे. आता लक्षात घ्या कोरल म्हणजे काय, तर कोरल आर टायनी अॅनिमल्स. टायनी अॅनिमल्स जे कुठे असतात समुद्रामध्ये असतात आणि त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ना ते अशा पद्धतीचं आणि हे त्यांचे टेंटॅकल्स असतात. ठीक आहे. आता याचा वापर कशासाठी करतात ते टेंटॅकल्सचा वापर आसपासचं जे काही फूड आहे ते गॅदर करण्यात. ठीक आहे. आता त्याच्या आधी मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट क्लिअर करेल. एन्व्हायरमेंट मध्ये बायोटिक इंटरॅक्शनचे कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. बायोटिक इंटरॅक्शन. इंटरॅक्शन या 2 प्रकारच्या असतात. ठीक आहे. एक म्हणजे सिम्बायोटिक इंटरॅक्शन आणि दुसरं म्हणजे प्रोटो कोऑपरेटिव्ह इंटरॅक्शन. इंटरॅक्शन म्हणजे एकमेकांशी जो संबंध येतो ते. ठीक आहे. आणि बायोटिक म्हणजे काय लिव्हिंग. बरोबर ना. तुम्ही 2 गोष्टी शिकला असाल बायोटिक एबायोटिक. एबायोटिक म्हणजे निर्जीव, बायोटिक म्हणजे सजीव.
तर बायोटिक इंटरॅक्शन म्हणजे दोन सजीवांमध्ये घडणारी ही काय आहे इंटरॅक्शन किंवा येणारा संबंध आहे. ठीक आहे. तर तो काय आहे सिम्बायोटिक आणि दुसरा आहे प्रोटोकोऑपरेटिव्ह. ठीक आहे. तर सिम्बायोटिक इंटरॅक्शन मध्ये काय होतं लक्षात घ्या. पहिलं आपण प्रोटोकोऑपरेटिव्ह इंटरॅक्शन समजून. आता लक्षात घ्या तुम्ही हनी बीज पाहिले असतील किंवा बटरफ्लाय पाहिलं असेल. त्यांना ट्री आहे आणि बटरफ्लाय. बटरफ्लाय समजा या क्रॉपवर किंवा ट्रीवर प्लांटवर येऊन बसतो. बटरफ्लायचा ट्रीला फायदा काय होतो तर ते पॉलिनेशनला मदत करतं बरोबर ना. पॉलिनेशन आणि याच्यामुळे काय होतं यांची जी काही रिप्रोडक्शन सिस्टम आहे ते फास्ट होते बरोबर ना. आता यांच्या ट्री कडून बटरफ्लायला काय फायदा होतो तर त्याचं जे काही फूड आहे तो ते गॅदर करेल बरोबर ना. फूड काइंड ऑफ आपण म्हणू शकतो ते ट्रीमधून ते गॅदर करेल. ठीक आहे. तर आता हे एक काइंड ऑफ काय झालं यांचं प्रोटो कोऑपरेटिव्ह इंटरॅक्शन झालं. म्हणजे काय लक्षात घ्या. आता जर मी तुम्हाला म्हटलं की हे जे झाड आहे ते पॉलिनेशनसाठी फक्त बटरफ्लायवरती डिपेंड आहे का की पॉलिनेशनचे अजून भरपूर सारे ऑप्शन आहेत त्याच्याकडे. तर येस ते एकच बटरफ्लायवरती अवलंबून आहे का नो. त्याच्याऐवजी दुसरे बटरफ्लाय येऊ शकतो किंवा किंवा समजा बटरफ्लायच नाही बाकीचे पण इन्सेक्ट्स आहेत ते पण येऊन पॉलिनेशनला मदत करू शकतात. येस तो पण एक ऑप्शन आहे. अजून काय ऑप्शन आहे तर समजा खूप जोराची हवा आली विंड आली तेव्हाही पॉलिनेशन होऊ शकतं. मग इन्सेक्ट्स किंवा बटरफ्लायवरती या ट्रीला डिपेंड राहायची गरज आहे का नाही. सेम इन द केस ऑफ बटरफ्लाय फक्त त्याला जे फूड किंवा जे काही आहे ते गॅदर करायचे ते फक्त या ट्री करून करेल का त्याच्याकडे भरपूर सारे ऑप्शन आहेत बरोबर ना. मग हे जे रिलेशन आहे ते असं आहे का की बाबा आपण एकमेकांशिवाय जगू शकत असं आहे का तर नाही लक्ष. म्हणजे trees having so many options and butterfly is also having so many options. काइंड ऑफ आजच्या जमान्यामध्ये आपण म्हणतो ना सिच्युएशनशिप बरोबर तशा टाईपचे म्हणू शकतो. म्हणजे काय की जब तक है तब तक अच्छे से चल ले अशा टाईप. ठीक आहे. पण आता लक्षात घ्या सिम्बायोटिक रिलेशनशिप. सिम्बायोटिक रिलेशनशिप हे अशा पद्धतीचं असतं लक्षात घ्या की जिथे एक जरी त्याच्यामधलं सोडून गेलं तर दुसऱ्याचं सर्वायवल हे खूप अवघड होतं. जगणंच अवघड होतं. आणि त्याचं उदाहरण आहे ते म्हणजे लक्षात कोरल रीफ. त्याच्यामध्ये कोरल पॉलिप्स अँड अल्गी यांचं जे काही रिलेशन आहे ते काय आहे सिम्बायोटिक रिलेशनशिप. तर कोरल्सना अल्गी सोडून गेलं तर कोरल्सची डेथ होते आणि त्याला आपण नाव देतो कोरल ब्लिचिंग. आता हे नक्की कशी प्रोसिजर आहे ते आपण बघू. आता हे काय आहे कोरल पॉलिप्स. लक्षात घ्या कोरल्स काय आहेत ते आर टायनी ॲनिमल्स. छोटे छोटे टायनी म्हणजे काय छोटे छोटे ॲनिमल्स आहेत प्रेझेंट इन द ओशियन वॉटर. समजतंय का. पॉलिप्स काय कोरल पॉलिप्स काय दीज आर टायनी ॲनिमल्स छोटे छोटे ॲनिमल्स आहेत जे ओशियन वॉटर ते प्रेझेंट आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आता होतं काय लक्षात घ्या की ह्याचे टेंटॅकल्स आहेत. आता हे जे पॉलिप्स आहेत ना हे मूव्ह नाही करू शकत इकडे तिकडे फिरू नाही शकत जसं फिश. फिश स्वतःला फूड हवाय तर ते इकडे तिकडे गॅदर करण्यासाठी दे कॅन स्विम इझिली राईट. क्रॅब्स त्यांचे मुवमेंट करतात. पण लक्षात घ्या हे जे टायनी ॲनिमल्स आहेत ना पॉलिप्स ते मुवमेंट करू शकत नाहीत ते फिरू शकत नाहीत. मग अशा सिच्युएशन मध्ये जर ते इममुव्हेबल आहेत फिरू शकत नाहीत फूड कसे गॅदर करणार. मग त्यांना दुसरं कोणावर तरी डिपेंड राहावं लागणार आहे फॉर देअर फूड फॉर देअर सर्वायवल बरोबर ना. आता फूड गॅदर करून करून एका ठिकाणी किती करणार आहे म्हणजे टेंटाकल्सचा वापर करून नाही जास्त नाही करू शकत ते. मग अशा सिच्युएशन मध्ये त्यांना कोणावर तरी डिपेंड राहावं लागतं. ते कोणावर डिपेंड राहतात मग भूजांतला नावाची अलगी असते. काय असते अलगी आणि ती कोणत्या कलरची असते तर ब्राऊन पिंक कलरची असते.
ठीक आहे, ब्राऊन किंवा पिंक कलरची सूज त्याला लावायची अलगी असते. ठीक आहे. आता पॉलिप्स काय म्हणतात? आता आणखी काय करत असते लक्षात घ्या, सन पासून काय करत असते, सन सन पासून सनलाईट घेऊन फूड तयार करत असते, फूड. मग पॉलिप्स काय म्हणतो अलगीला, की तुम्ही आम्हाला काय प्रोव्हाइड करा, फूड प्रोव्हाइड करा. काय प्रोव्हाइड करा? फूड. ठीक आहे, अलगी रेडी होईल की फूड मी तर प्रोव्हाइड करेल, पण मग अलगीचा फायदा काय? अलगी असंच फ्री मध्ये फूड प्रोव्हाइड करेल का? तर नाही. अलगीला पण प्रोटेक्शन हवं असतं. इतर अॅनिमल्स असतात, फिशेस असतात, मोठे मोठे काही स्पेसिस असतात ओसेन मध्ये, त्यांच्यापासून प्रोटेक्शन हवंच आहे ना अलगीला सुद्धा. मग अलगी काय म्हणते, मला कशाचीही गरज नाही, मला प्रोटेक्शन हवंय. मग प्रोटेक्शनसाठी यांच्याकडे काय असतं लक्षात घ्या, कॅल्शियम कार्बोनेटचं कवच असतं. तर हे कवच कधी तयार होतं, जेव्हा कधी लक्षात घ्या फायटोप्लांक्टन हे कोरल रीफ्स आहेत ना, कोरल पॉलिप्स, त्यांची जेव्हा डेथ होत असते ना, लक्षात घ्या डेथ जेव्हा कधी होते, तर त्या आउटर डेथ कॅल्शियम कार्बोनेटचं त्यांचं एक स्केलेटन किंवा कवच राहतं. ते खूप हार्ड असतं आणि त्याचाच वापर कोण करतात, अलगी करतात फॉर देअर प्रोटेक्शन. समजतंय का? मग हे असं व्हाईस वर्सा एकमेकांचा बेनिफिट आहे. सिम्बायोटिक म्हणजे अलगी पासून काहीतरी पॉलिप्सला फायदा होते, पॉलिप्स पासून अलगीला काहीतरी फायदा होतोय. काय होतोय, त्यांना कॅल्शियम कार्बोनेटचं कवच मिळतंय आणि यांना काय मिळतंय, फूड मिळत आहे. लक्षात घ्या. समजतंय का? अशा पद्धतीचं रिलेशन आहे. पण आता लक्षात घ्या, आपण म्हणत आहे की क्लायमेट चेंज होतोय, टेम्परेचर वाढतंय, कार्बन डायऑक्साईड सुद्धा समुद्रामध्ये त्याचं प्रमाण वाढत आहे. अशा सिच्युएशन मध्ये काय होतं, की अलगी अलगी काय करते, कोरल्सना सोडून जाते. आता लक्षात घ्या, तुम्ही नॉर्मली जर कोरल रीफचा कलर पाहिला ना, तो कसा असतो, ब्राउनिश किंवा पिंकिश असतो आणि तो कोणामुळे मिळालेला असतो, तर तो अलगीमुळे यांना मिळालेला असतो. पण आता क्लायमेट चेंज होते, तापमान वाढते, तर अलगी काय करत आहे, पॉलिप्सना सोडून देत आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये लक्षात घ्या, कोरल्सचा कलर काय होतो, व्हाईट होतो. कसा होतो, व्हाईट. व्हाईट कधी होतो, जेव्हा अलगी कोरल्सना सोडून जाते. आणि त्याच्यातूनच काय होतं, तर लक्षात घ्या, कोरल ब्लिचिंग होतं. लक्षात घ्या, कोरल ब्लिचिंग यालाच म्हणतात. जेव्हा अलगी कोरल्सना सोडून जाते, तर तेव्हा कोरल ब्लिचिंग होतं. लक्षात घ्या. समजतंय? आणि कोरल्सची काय होते, डेथच होणार आहे. लक्षात घ्या, काय होणार आहे म्हणजे, जर अलगीकडून फूडच नाही मिळालं त्यांना, काय होणार आहे, ऍट द एंड कोरल्सची डेथ होणार आहे. म्हणजे समजते? अशा पद्धतीचं रिलेशनशिप म्हणजे दोघांपैकी एकही सोडून गेलं तर सर्व्हाइव्ह करू शकत नाही. जसं आपण इथे पाहिलं सिम्बायोटिक. सिम्बायोटिक मध्ये काय पाहिलं लक्ष, दोघांपैकी जर एक सोडून गेलं तर एकाची डेथ होणार, सर्व्हाइव्हच करू शकत नाही. तर अशा पद्धतीने कोरल रीफ्स असतात. समजलं का कोरल रीफ्स सर्वांना कसे असतात, काय असतात? तर मी तुम्हाला इमेज दाखवेल ती त्याची, कसे दिसतात वगैरे ते, तेव्हा तुम्हाला समजेल की कोरल रीफ्स कशाला म्हणायचं. समजतंय का सर्वांना? तर आपण टाईप बघूयात, कोरल रीफ्सचे प्रकार बघूयात. ठीक आहे, टाईप ऑफ कोरल, टाइप्स ऑफ कोरल रीफ. टाइप्स ऑफ कोरल रीफ.
of there are three type of coral reefs. There are three type of coral reefs. Number one is fringing coral reef. Second, atoll coral reef. And third one is barrier coral. Fringing atoll and barrier coral reef. ठीक है. आता हे आपण वन बाय वन बघूया. लक्षात घ्या, भारताचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला भारताचा जो समुद्र आहे किंवा ओसॅनिक रिजन आहे आपण सदर्न कोस्ट एरियामध्ये पाहतो की सदर्न कोस्ट एरियामध्ये तो लागतो. ठीक आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे अंदमान निकोबारचा हा पार्ट आहे इथे अंदमान निकोबार आणि इकडे आपण पाहतो की लक्षद्वीप आयलंड आहे तिथे पूर्ण, बरोबर ना. या भागामध्ये लक्षद्वीप आयलंड. तर फ्रिंजिंग कोरल रीफ म्हणजे काय, तर असे कोरल रीफ जे लक्षात घ्या कोस्टल एरियापासून फार जवळ असतात आणि ते लगूनद्वारे सेपरेटेड असतात. तर त्यांना काय म्हणतो आपण, फ्रिंजिंग कोरल रीफ. ठीक आहे. फ्रिंजिंग कोरल रीफ म्हणजे काय, असे कोरल रीफ जे कोस्टल एरियापासून फार जवळ असतात. ते कुठे आढळतात, तर लक्षद्वीप जवळ. कोस्टल एरियापासून फार जवळ असतात आणि लगूनद्वारे ते सेपरेटेड असतात ना. फ्रिंजिंग कोरल रीफ. ॲटॉल कशाला म्हणायचं, तर ॲटॉल म्हणजे असे कोरल रीफ त्यांच्यामध्ये काय असतात लक्षात घ्या, लगून लगून म्हणजे काय, अशी खोल वॉटर बॉडी असते आणि ते लगून जे आहेत ते कोरल रीफने सराउंडेड असतात. लक्षात घ्या, अशा पद्धतीने लगूनद्वारे सराउंडेड असतात कोरल. तर यांना ॲटॉल म्हणतात. अशा पद्धतीचे कोरल. कधी कधी लक्षात घ्या हे आयलँड सुद्धा तयार करतात, कारण का की कॅल्शियम कार्बोनेट हे हार्ड असतं. आपल्याला माहिती की आफ्टर कोरल्सची जेव्हा डेथ होते तेव्हा लक्षात घ्या कॅल्शियम कार्बोनेटचं स्केलेटन राहतं आणि ते खूप जास्त हार्ड असतं आणि त्याच्यातून लक्षात घ्या आयलँडची सुद्धा बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की कधी कधी आयलँडची सुद्धा निर्मिती होऊ शकते. तर त्याला आपण कोरल आयलँड सुद्धा म्हणतो. तिसरं बॅरियर रीफ. बॅरियर रीफ लक्षात घ्या, त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे, तुम्ही पाहायला मिळेल ऑस्ट्रेलियाचा जो रिजन आहे लक्षात घ्या, तिथे जो नदन पार्ट आहे. आता बॅरियर रीफ म्हणजे काय, असे कोरल रीफ किंवा कोरल रीफ म्हणू शकतो आपण, जे खूप लॉंग असतात आणि दे विल फाउंड अलॉंग विथ द कोस्टल एरिया ऑफ एनी सिटी और कॉन्टिनेंटल पार्ट आपण म्हणू शकतो. म्हणजे समजा हा लँड एरिया ऑस्ट्रेलिया, ठीक आहे. तर कोस्टल एरियाच्या म्हणजे याचा जो कोस्टल एरिया आहे त्याच्या अलॉंग बट खूप अशी लांब आढळणार तुम्ही, तर त्यांना आपण काय म्हणणार, बॅरियर रीफ. आता ऑस्ट्रेलियामध्ये जे काही सापडतं ते ग्रेट बॅरियर रीफ लक्षात घ्या. तर ते आपल्याला पाहायला मिळतं. ते सुद्धा ब्रेक होत चाललेले, त्याच्या मागचे बरेचसे कारण आहे. वॉटर पोल्युशन आहे, प्लास्टिक पोल्युशन. बऱ्याच वेळा आपण पाहतो की प्लास्टिकचा इतका वापर वाढलेला आहे, त्याच्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक, मायक्रो प्लास्टिक. तर ते एकदा यूज केलं की ते फेकलं जात आहे असंच आपण बऱ्याच वेळा पाहतो. आणि जो पॅसिफिक ओशन आहे तर तिथे ग्रेट गार्बेज पॅच पण बघितला गेलेला आहे. ग्रेट गार्बेज पॅच म्हणजे खूप असा मोठा प्लास्टिकचा ढीग तुम्हाला आढळणार समुद्राच्या पाण्यामध्ये. आता ते प्लास्टिक टर्टल्स खात आहेत, टर्टल्सच्या पोटामध्ये जात आहेत, फिशेस खात आहेत आणि त्याच्यातूनच लक्षात घ्या जे आपण बायोमॅग्निफिकेशन आणि हे कॉन्सन्ट्रेशन जे आहे टॉक्सिक मटेरियल त्यांचं वाढत जातं. लक्षात घ्या, ते एन्व्हायरमेंटमध्ये एक वेगळी कॉन्सेप्ट आहे बायोमॅग्निफिकेशन. तर बायोमॅग्निफिकेशन कशामुळे होतं लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही मिनामाता डिसीज विषयी ऐकलं असेल. तर मिनामाता डिसीज कसा होतो, तर तो मर्क्युरी मुळे होतो.
प्रेझन्स ऑफ मर्क्युरी इन द वॉटर त्याच्यामुळे होतं. ते जपानमध्ये पाहायला मिळालं होतं. इंडस्ट्रियल वॉटर जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये सोडता, आता त्याच्यासोबत बरेचसे केमिकल्स पाण्यामध्ये जाणार आहे, तर त्याच्यासोबत समजा मर्क्युरी गेला, त्या पाण्यामध्ये जे काही फिशेस असतात, त्या फिश त्यांच्याही बॉडीमध्ये तो मर्क्युरीचं कॉन्सन्ट्रेशन जाणार आहे. आणि ऍट द एंड मला सांगा, ते फिशेस कोण कन्झ्युम करतं बरं? ह्युमन्स कन्झ्युम करतात. ह्युमन्सच्या बॉडीमध्ये ते ऍज इट इज इनडायरेक्टली येणारच आहे. म्हणजे म्हणून लक्षात घ्या, वातावरण कोणतंही हे असेल, म्हणजे ऍटमॉस्फिअर असेल, हायड्रोस्फिअर असेल, म्हणजे जे काही तिन्हीचं मिळून बायोस्फिअर बनतं, किंवा आपलं जे काही पर्यावरण आहे त्याच्यामध्ये आपण जे कुठलेही पोल्युटंट जे फेकत असतो, लक्षात घ्या, त्याचा काही ना काही, तर कुठलं काही ना काही लेवलवरती, कुठल्या ना कुठल्या प्रमाणावरती इनडायरेक्टली आपल्यावरती परिणाम होत असतो. लक्षात घ्या, म्हणजे ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याकडे रिटर्न येतच असतं. असं नाही की बाबा आपण इमिशन केलं गॅसेसचं, वॉटर पोल्युशन केलं, तर ते प्रदूषक जे काय आहेत ते आपल्यापासून दूर गेले. नो, आज जे घरामध्ये प्लास्टिक वापरत आहे, तेच प्लास्टिक कुठल्या ना कुठल्या रूपाने एन्व्हायरमेंट मधून कन्झ्युम होऊन ते आपल्यापर्यंत परत येते. तर हेच उदाहरण द्या तुम्ही इंडस्ट्रियल मर्क्युरीचं. मासे खातात, माशांद्वारे परत ते तुमच्याकडे येते. दुसरी गोष्ट, आपण ग्रीन हाऊस गॅसेसचं इतकं जास्त इमिशन करत आहे. आता त्या इमिशनमुळे काही ना काही रूपात आपल्याला परिणाम होतो ना. आज तुम्ही पहा, पुण्याचं टेम्परेचर पहा, ओव्हरऑल महाराष्ट्राचं किंवा भारताचं टेम्परेचर लेवल पहा, ही ती जाणवत आहे सगळीकडे. मग जर अशा पद्धतीने आपण इमिशन करत राहिलो किंवा काय, मग इथून पुढच्या 20-25 वर्षाची कंडिशन किती वाईट असणार आहे, आपण इमॅजिन पण नाही करू शकत आहे. मग जे आपण म्हणतो ना की युनिव्हर्सला आपण देतो, युनिव्हर्स कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला ते रिटर्न करतच असतं वाईट पद्धतीने. तर ते आपण एक म्हणतो ना की सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तर त्याचा विचार केला पाहिजे, पण ते कोणी करत नाही. हा एक दुर्दैव आपण म्हणू शकतो. मग ते ऍट द एंड उपाय हाच आहे की गव्हर्नमेंटला कंपल्शन करावे लागणार आहेत. कंपल्शन कसे, की समजा जर तुम्ही एसी वापरत आहे, तर असा एसी वापरूच नका की ज्याच्यातून सीएफसी बाहेर पडेल. किंवा मग तुम्ही ई व्हेकल्स घेऊन आलं गव्हर्नमेंट, ई व्हेकल्स जे कमी इमिशन करतात, बॅटरीवरती चालतात, ऑड इव्हन नंबर. दिल्लीमध्ये तसा प्रयोग करण्यात आला, कंपल्शन करण्यात आलं, बट ते शेवटी मग तुम्ही तुमचे राईट्स आणि त्याच्यात फॉलो किती करतात, तुमचं सिव्हिक ह्युमन बिहेवियर कसं आहे, बरेच मल्टिपल फॅक्टर अफेक्ट करतात. पण ते ऑड इव्हन नंबर चाललं नाही. प्रयत्न केले गेले पण ते चाललं नाही. मग गव्हर्नमेंट तरी त्यांच्या परीने प्रयत्न करून किती करणार, हा पण तर प्रश्न आहे. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही फायर गन बसवाल. फायर गन कशासाठी? तर अशी गन की जे तुम्ही पाणी स्प्रे कराल ऍटमॉस्फिअर मध्ये आणि जे पोल्युटंट आहे ते खाली खेचतं. त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की ज्या ठिकाणी पाऊस पडतो, लक्षात घ्या, तेव्हा ऍटमॉस्फिअर खूप क्लिअर दिसतं. का? डस्ट पार्टिकल खाली जमिनीवर दॅट इज द ओनली रिझन. दिल्लीमध्ये असे बरेचसे प्रयत्न केले जातात. पण मग ऍट द एंड शेवटी पोल्युशन निर्माण करणारे आपणच आहोत, सिटीजन्स आहोत. तर त्यांनी सुद्धा पर्यावरणाची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, किंवा आपण फंडामेंटल ड्युटीज जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेल्या आहेत, म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी सोबत पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपलं काम. तर हा एक सिव्हिक सेन्स जागृत होणं फार गरजेचं आहे. मात्र आपण नेहमी काय करतो, जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला धोका तयार होत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीकडे बघत नाही. बरोबर ना? म्हणजे त्याच्यातून काही ना काही त्रास होत नाही तोपर्यंत आपण ते कन्सर्न समजत नाही. एक वेळ अशी पण येऊ शकते की आज जसं आपल्याला हीट जाणवते म्हणून आपण एसी बसवतो ना, भविष्यात अशी पण कंडिशन येऊ शकते की तुम्हाला ऑक्सिजन फिल्टर बसवावे लागणार घरामध्ये. पोल्युशनच इतकं वाढणार आहे, लक्षात घ्या. मास्क दिल्लीमध्ये तर ते मास्क घालण्याची कंडिशन आलेलीच आहे. लोकांना ऑक्सिजनचे हे घेऊन फिरावं लागत आहे काही काही केसेसमध्ये. पण भविष्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही तुम्ही घराचं कन्स्ट्रक्शन करता, प्लॅनिंग करता, त्याच्यात ही सुद्धा गोष्ट ऍड ऑन होणार आहे. लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये तुम्हाला पोल्युटंट फिल्टर बसवावे लागतात, जेणेकरून पोल्युटंट कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड ते कॅप्चर केले जातील आणि स्वच्छ ऑक्सिजन ऍटलिस्ट तुम्हाला घरात तरी मिळेल. हे करावं लागणार आहे आणि हे होणारच आहे. असंच होणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या, हे जे
कोरल्स आहेत तर त्यांचे प्रकार आहेत. तर आपण दोन नेक्स्ट पॉइंट पाहणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण ओसेन ऍसिडिफिकेशन काय असतं ते बघूया. ठीक आहे, समजले इथपर्यंत सर्वांना? ओसेन ऍसिडिफिकेशन विषयी समजलं का सर्वांना? फ्रिंजिंग कोरल रीफ असं काही फार हे नाहीये. म्हणजे नॉर्मली काय आहे की लगुन्स म्हणजे एका वॉटर बॉडीद्वारे सेपरेटेड असतात. दॅट्स, आणि ते कुठे असतात? कोस्टल एरियापासून जवळ. आता तुम्ही जर ॲटॉल्स विचार केला, बॅरियर रीफ्सचा विचार केला, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक, ॲटॉल जरा तुम्हाला कोस्टल एरियापासून दूर आढळतील. फ्रिंजिंग काय आहे तर कोस्टल एरियापासून जवळ. दॅट्स इट. असं काही फार मेजरचा डिफरन्स नाहीये. ठीक आहे, आणि तुम्हाला हे प्रकार विचारत नाहीत एक्झाम मध्ये. तुम्हाला काय विचारतील? कोरल ब्लिचिंग काय आहे, कोरल रीफ वरती क्लायमेट चेंजचा काय परिणाम होत आहे, हे असं मेन्सला विचारतील तुम्हाला. अगेन त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स विचारतील. तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स पण लक्षात ठेवायचे कोरल रीफचे. काय आहे तर तुम्ही यांना लक्षात घ्या. रेन फॉरेस्ट ऑफ ट्रॉपिकल रिजन बोलतात. वाय? बिकॉज दे फाउंड ओनली इन ट्रॉपिकल रिजन, जिथे टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे लक्षात ठेवायचं, कोरल रीफ साठी काय पाहिजे? टेम्परेचर पाहिजे. टेम्परेचर मग कुठे जास्त आहे तर ते आहे ट्रॉपिकल रिजन मध्ये. एरिया बिटवीन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड कॅप्रिकॉर्न. कॅन्सर अँड कॅप्रिकॉर्न या दोन्हीच्या मध्ये जो एरिया, तिथे टेम्परेचर जास्त आहे. आणि ते अराउंड किती आहे? 27 डिग्री. तेही जमिनीवर पाहिजे का? नाही, समुद्राच्या पाण्यात. तर तशा पाण्यामध्येच कोरल रीफ्स आढळतात. म्हणून त्याचं प्रमाण जर तुम्ही पोल साईडला विचारलं, टेम्परेट रिजन मध्ये पाहिलं, कोरल रीफ्स आढळत नाही. तुम्हाला फक्त ट्रॉपिकल रिजन मध्ये आढळतील. हे कॅरेक्टरिस्टिक महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे. रेड फॉरेस्ट ट्रॉपिकल रिजन. रेड फॉरेस्ट का म्हटलेलं आहे? का? कारण ओसेन मध्ये सापडणारे जितकी पण स्पेसीज आहेत त्यांच्या 25% स्पेसीजना हे सपोर्ट करतात. 25% स्पेसीजना सपोर्ट करतात. सपोर्ट करतात म्हणजे काय? नेस्टिंग ग्राउंड प्रोव्हाइड करतील, फूड प्रोव्हाइड करतील, बऱ्याच गोष्टी. बरेच वेळा मासे जे आहेत ते त्यांचे एग्स जे आहेत ते इथे एग ले करतात. ठीक आहे, हे कॅरेक्टरिस्टिक. आणि तिसऱ्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये कशा पाण्यामध्ये आढळतात तर ते सलाईन वॉटर मध्ये आढळतात, सॉल्ट वॉटर मध्ये आढळतात, नॉट इन फ्रेश वॉटर. ठीक आहे, असे 3-4 कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा. हा लेक्चर टायमिंग हा आपला हाच असणार आहे. सुचिता, लेक्चर टायमिंग हाच असणार आहे. ऍक्च्युली आपण मॉर्निंगचे ते इतर बॅचेस मध्ये ओव्हरलॅप होतो, आपण हेच टायमिंग ठेवणार आहोत. ठीक आहे.
सर्वांना कन्व्हिनियंट आहे ना हे टायमिंग? गीता, अमृता, माधुरी, सुचिता, सुजाता, टायमिंग कन्व्हिनियंट आहे ना सर्वांना? सध्या मला जितकी आयडिया आहे जॉग्राफीसाठीच फक्त आहे, कारण मी जे तुम्हाला शिकवत आहे विषय तुमचा जॉग्राफी, तर त्याचे सर्व लेक्चर आपले या आठवड्यातले ऑलमोस्ट मला असं वाटतं इथून पुढचे लेक्चर हे याच टायमिंगला असणार आहेत, 4:30 ते 6:30. ठीक आहे. आपण नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपला ओसेन ऍसिडिफिकेशन बघूया. ठीक आहे. ओसेन ऍसिडिफिकेशन. हे महत्वाचे पॉइंट आहेत, लक्षात घ्या. ओसेन ऍसिडिफिकेशन महत्वाचे पॉइंट आहे. ओसेन ऍसिडिफिकेशन का होतं वगैरे. ठीक आहे. कारण हा पण अगेन कन्सर्नचा इश्यू आहे. क्लायमेट चेंज करंट मध्ये असतं, सतत काही ना काही इश्यूज ना घेऊन क्लायमेट चेंज करंट मध्ये आहे. तर एमपीएससी याच्यावर प्रश्न विचारू शकते हमखास. ठीक आहे. लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड विषयी थोडीशी माहिती घेऊया. कारण मेन कल्प्रेट जो आहे, मेन इश्यू क्रिएट करणारा जो कॉम्पोनेंट आहे दॅट इज कार्बन डायऑक्साईड विषयी माहिती घेऊ. ऑक्सिजनचे दोन मॉलिक्यूल कार्बन आहेत. आता लक्षात घ्या, हा जो कार्बन डायऑक्साईड आपल्याकडे काय आहे, अर्थ, पृथ्वी. पृथ्वीवरती काय आहे, जमीन पण आहे, पाणी पण आहे. तर हा जो कार्बन डायऑक्साईड तो जमिनीवरती जे काही ऍटमॉस्फिअर आहे ना, जे आपण समजा पाहिलेलं लेक्चर मध्ये, ट्रोपोस्फिअर पासून एक्झोस्फिअर, तिथे सुद्धा कार्बन डायऑक्साईड आहे. किती आहे बरं? 0.03% आहे ऍटमॉस्फिअर. तर तसंच लक्षात घ्या, जसं ऍटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साईड आहे तसंच पाण्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड होतो. ठीक आहे. आता कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब कोण करत आहे याच्यावरून त्याची टाईप पण पडलेली आहे. आता क्लायमेट चेंज मध्ये आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. जेव्हा आपण सोल्युशनचा विचार करतो ना, उपाय काय केले पाहिजे. आता उपाय कधी करू शकतो, ज्याच्यामुळे ते क्लायमेट चेंज होत आहे त्याला कमी करूनच होऊ शकतो ना उपाय. दुसरं काय करणार आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईडमुळे काय होतं लक्षात घ्या, क्लायमेट चेंज होत आहे. ग्रीन हाऊस गॅस आहे ना क्लायमेट चेंज, जो कार्बन डायऑक्साईड ग्रीन हाऊस गॅस त्याला कमी करून होऊ शकतो. मग कमी करण्याचे उपाय काय काय आपल्याला दिसत आहे. ऍटमॉस्फिअर मध्ये पण कार्बन डायऑक्साईड आहे, पाण्यामध्ये पण असतं, कारण पाण्यामध्ये सुद्धा तो ऍब्झॉर्ब होत आहे. त्यातल्या त्यात ओशियन वॉटर हे सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईडला काय करतं, ऍब्झॉर्ब करतं. ठीक आहे. तर आता तो आपल्याला कमी करायचा. आता जर जमिनीवरती तुम्ही पाहिलं, जमीन जी आहे लँड एरिया, त्याच्यावरती काय आहे, झाडं, ट्रीज आहे. ठीक आहे. हे ट्रीज काय करतात, ऍटमॉस्फिअर मध्ये असलेला कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब करतात आणि आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन देतात इन रिटर्न. बरोबर ना. आता झाडांद्वारे जो कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब केला जातो त्याला आपण काय म्हणतो, ग्रीन कार्बन. समजतंय. झाडं सुद्धा मदत करत आहेत कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासाठी, ग्रीन कार्बन म्हणतो. सेम पद्धतीने लक्षात घ्या, समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईडचा ऍब्झॉर्ब केला जातो. तसेच समुद्राच्या आसपास जी काही वनस्पती आहेत, म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा ज्या काही वनस्पती आहेत, ॲक्वॅटिक प्लांट आहेत, जसं की मॅंग्रोव्ज आहेत, कोरल रीफ्स आहेत, हे सुद्धा कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब करतात. त्याला काय म्हणतात, ब्ल्यू कार्बन. काय म्हणतात, ओशन वॉटर मध्ये जो कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब होतो त्याला काय म्हणतो आपण, ब्ल्यू कार्बन. ब्ल्यू कार्बन म्हणतो. आणि मग हे म्हणू शकतो ओशियन सुद्धा कार्बन डायऑक्साईड कमी करण्यामध्ये मदत करत आहे. जसं झाडं करत आहे तसं ओशन सुद्धा करत.
आणि याच्यामुळे काय होतंय, ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन कमी होतं. समजते. पण आता जरी याचा फायदा होत असेल आपल्याला की बाबा कार्बन डायऑक्साईड हा कमी होतोय ऍटमॉस्फिअर मधला, ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन कमी होते, कारण कोणी ना कोणी त्याला ऍब्झॉर्ब करत आहे, ओशन करत आहे, झाडे करत आहेत. मग इथे ऍब्झॉर्ब केलेलं कार्बन डायऑक्साईडचं होतं काय, ते अगेन अजून नुकसान घेऊन येतं दुसरं. इथे इथे आपल्याला प्रोटेक्शन मिळेल ह्युमन्सना. ठीक आहे बाबा, वाचलो आपण ऍटमॉस्फिअर मध्ये जो काही कार्बन डायऑक्साईड होता ओशन्सने ऍब्झॉर्ब केला. पण याचं नुकसान इथे जे काही अॅनिमल्स आहेत, स्पीसीज आहेत, त्यांना होतं.
एम आय ऑडिबल? आवाज येतोय का? स्क्रीन दिसत आहे ना? हो. ओशियन ऍसिडिक. ठीक आहे. आपण कार्बन डायऑक्साईड विषयी बघितलेली आठवलं. ठीक आहे. तर जो कार्बन डायऑक्साईड समुद्रामध्ये साठवला जातो त्याला ब्लू कार्बन असं म्हणतात. तुम्हाला वन लाईन सेंटेन्स एमसीक्यू मध्ये प्रश्न विचारू शकतो. व्हॉट इज ब्लू कार्बन? त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये 4 सेंटेन्स देतील. त्याच्यातून तुम्हाला एक चूज करेल. माहित असतं ग्रीन कार्बन आणि ब्लू कार्बन मधला फरक. ठीक आहे. ओके. तर ओझोन ऍसिडिफिकेशन म्हणजे काय? तर समुद्रामध्ये जो काही कार्बन डायऑक्साईड गेलेला आहे तर त्याचं नेमकं होतं काय? हा मोठा प्रश्न. ठीक आहे. तर लक्षात घ्या इथे काय होतं, तर कार्बन डायऑक्साईडची वॉटर सोबत काय होते तर रिॲक्शन होते CO2. त्याच्यातून काय तयार होतं तर ऍसिड तयार होतं. ऍसिड कोणतं? कार्बोनिक ऍसिड. ऍसिडचं नाव काय आहे? कार्बोनिक ऍसिड HCO3. ऍसिड मुळे काय होतं लक्षात घ्या, बरेचसे स्पीसीज जे आहेत ते डिस्ट्रॉय व्हायला लागतात समुद्रामध्ये जे आहेत ते. कारण शेवटी काय लक्षात घ्या, समुद्राचं पाणी कसं आहे? अल्कलाईन आहे. अल्कलाईन म्हणजे कसे? खारे आहे. तुम्ही पीएच स्केल पाहिली 0 ते 14. 7 म्हणजे काय तर न्यूट्रल. आता फ्रेश वॉटर जे असतं ते न्यूट्रल असतं लक्षात घ्या, आपण जे पाणी पितो ते, बरोबर ना? पण समुद्राचं पाणी खारं असतं. म्हणजे इथून पुढे आपण म्हणू शकतो की 8, 9, 10 जे काय असेल ते, हे काय झालं? अल्कलाईन झालं, बरोबर ना? अल्कलाईन म्हणजे बेसिक झालं. बेसिक किंवा खारं पाणी झालं. आणि हे काय आहे तर हे आहे लक्षात घ्या ऍसिडिक वॉटर. म्हणजे जसं तुम्ही 7 to 1 कडे जाल ना, असं 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 to इकडे जाल तसं त्याची ऍसिडिटी ही वाढत जाणार आहे त्या पाण्याची. म्हणून आता लक्षात घ्या जे काही रिसर्चर्स आहेत व्हॉट दे फाउंड इज वॉटरची बेसिक जी कॅपॅसिटी आहे ती 8 होती लक्षात घ्या, आता ती 7 झालेली आहे. थोडक्यात ते ऍसिड होण्याच्या मार्गावर. आधी काय होतं? 8 होतं. पीएच स्केल किती होती? 8. आता ते 7 झाले. याचा अर्थ काय होतो? ते ऍसिड होण्याच्या मार्गावर चालले आणि HCO3 प्लस H प्लस आयन हे वेगळे पडतात ना याच्यातून. पाठ घे बघ. HCO3 प्लस H प्लस आयन. H प्लस आयन इट शोज ऍसिडिटी, ऍसिडिक वॉटर. आणि OH मायनस what does it shows? Basic, right? H plus acidic, OH minus acidic. मतलब जितके जास्त OH मायनस आयन्स तेवढं बेसिक वॉटर जे ओशियन्स. जेवढे H प्लस आयन ऍसिडिक होण्याच्या मार्ग. आणि ऍसिडिक वॉटर झालं की त्याचे बरेचसे नुकसान आपल्याला झेलावे लागतात. आणि आपल्याला जरी डायरेक्टली नसेल तरी ओशन मध्ये जे काही जैवसंस्था आहेत लक्षात घ्या त्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो. म्हणजे जसं आपण जमिनीवरती राहणारे जमिनीच्या इकोसिस्टमचा एक भाग आहोत ह्युमन्स, तसं पाण्यामध्ये राहणारे पण स्पीसीज आहेत, त्यांची पण एक अलग दुनिया आहे. आपण काय करत आहे? आपला प्रॉब्लेम कुठे टाकत आहे बरं? समुद्राच्या पाण्यामध्ये टाकत आहे ना. आपल्याला काय वाटत आहे की कार्बन डायऑक्साईड बघा त्याच्यामुळे का ग्रीन हाऊस गॅसेस वाढत आहेत वगैरे वगैरे सगळे. पण आपण काय करत आहे? ओशन मध्ये त्याचं डिपॉझिशन करत आहे आणि मग तिथल्या जैवसंस्थेला धोका होतच आहे ना. पण ते आपल्याला होत नाही म्हणून आपल्याला ते जाणवत नाही गोष्टी. पण ते समुद्रामध्ये राहणारे जे काही इकोसिस्टम आहेत, स्पीसीज आहेत, त्यांना तर नुकसान झेलावंच लागतं त्या लक्षात घ्या. ठीक आहे. शेवटी ह्युमन सेल्फ सेंटर्ड आहेत लक्षात. आपण फक्त आपल्या सराउंडिंगने विचार करतो. म्हणून जर आपण UPSC करत आहे, प्रशासकीय अधिकारी बनत आहे, तर आपल्याला उद्या उठून हा विचार करायचा की बाबा आपल्या बियॉन्ड जे काही एन्व्हायरमेंट आहे, आसपास जे एन्व्हायरमेंट आहे, ओशन असेल त्याची
त्याच्यावर आपल्या कृतींचा काय परिणाम होत आहे आणि आपण ते कशा पद्धतीने करू नये त्याचा विचार करणं गरजेचं आहे. जशी जनजागृती पसरवणं लोकांना. ठीक आहे, लिहून घ्या मॅन्युअल बद्दल. आपल्या मराठीमध्ये म्हणतो आपण खारफुटी वनस्पती. खारफुटी वनस्पती. मॅन्युअल किंवा खारफुटी वनस्पती म्हणजे समुद्र किनाऱ्यालगत खारट किंवा अर्ध खारट पाण्यात वाढणाऱ्या विशेष प्रकारच्या वनस्पती यांना मराठीत खारफुटी वनस्पती म्हणतात. वैशिष्ट्य लिहून घ्या. नंबर 1, श्वसनमुळे म्हणजे काय? निमॅटोफर, जे आपण बघितलेलं डिस्कस केलेलं श्वसनमुळे किंवा निमॅटोफर. त्याच्यात लिहून घ्या, जमिनी बाहेर येणाऱ्या मुळांमुळे ऑक्सिजन घेता येईल. जमिनी बाहेर येणाऱ्या मुळांमुळे ऑक्सिजन घेता येईल. सेकंड, लवण सहनशीलता. लवण म्हणजे काय? तर सॉल्ट टॉलरंट. ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या ते, सॉल्ट टॉलरंट. काही वनस्पती मीठ बाहेर टाकतात, काही साठवतात. काही वनस्पती मीठ बाहेर टाकतात आणि काही साठवतात. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, विविपॅरी बी अंकुरण. बिया झाडावरच अंकुरतात. जर्मिनेशन प्रोसिजर झाडावरतीच होते, त्याच्या ट्रंक करते. चौथं कॅरेक्टरिस्टिक्स, जाळीसारखी मुळे क्रॉप रूट. आता लक्षात घ्या, काही रूट्स जे असतात ना ते झाडाच्या ट्रंक मधूनच बाहेर डेव्हलप होतात. आपण नेहमी काय बघतो बरं, इथून रूट्स असतात बरोबर, पण काही वेळेस असे इथून पण रूट्स येतात, त्यांना काय म्हणतात? क्रॉप रूट्स म्हणतात. ठीक आहे, क्रॉप रूट. जाळीसारखी मुळे क्रॉप रूट. त्याच्यात लिहा, झाडाला आधार देतात व गाळ धरून ठेवतात. झाडाला आधार देतात व गाळ धरून ठेवतात. महत्व लिहून घ्या, महत्व किंवा इम्पॉर्टन्स. किनारपट्टी संरक्षण, जैवविविधता, कार्बन शोषण, माती धूप रोखणे, धोके लिहून घ्या, थ्रेट्स, धोके. शहरीकरण व औद्योगिकरण,
याच्यामुळे यांचं जे काही पॉप्युलेशन आहे लक्षात घ्या कमी होत चाललं. मत्स्यपालन, मत्स्यपालन, प्रदूषण, मत्स्यपालन, प्रदूषण, हवामान बदल, हवामान बदल, संरक्षण उपाय म्हणजे संरक्षण उपाय, रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत संरक्षण, रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत संरक्षण, भारतातील कोस्टल रेग्युलेशन झोन नियमाअंतर्गत येतात. भारतातील कोस्टल रेग्युलेशन झोन नियमाअंतर्गत येतात. तिसरं समुदाय सहभाग, समुदाय सहभाग आणि चौथं पुनर्रोपण, पुनर्रोपण म्हणजे फॉरेस्टेशन. परत यांनी हे लावलं जात आहे लक्षात. पुनर्निर्मिती आपण म्हणू शकतो किंवा पुनर्रोपण म्हणू शकतो. प्रवाळ पुढचा पॉईंट घेऊन घ्या. कोरल आपलं मॅन्ग्रोव्हचा समजो. नेक्स्ट पॉईंट कोरल रीफ, त्याला मराठीमध्ये म्हणतात प्रवाळ भित्ती, प्रवाळ भित्ती. प्रवाळ भित्ती म्हणजे समुद्रातील सूक्ष्मजीव, समुद्रातील सूक्ष्मजीव कोरल पॉलिप्स यांनी तयार केलेला, कोरल पॉलिप्स यांनी तयार केलेला कॅल्शियम कार्बोनेटची संरचना. या भित्ती समुद्रातील, या भित्ती समुद्रातील रेन फॉरेस्ट ऑफ सी म्हणून ओळखलं जातं. रेन फॉरेस्ट ऑफ सी म्हणून ओळखलं जातं. आता कुठे आढळतात हे लिहून द्या. डिस्ट्रीब्युशन आपण म्हणू शकतो किंवा आढळणार म्हणजे 20 डिग्री नॉर्थ अँड 20 डिग्री साऊथ. बेसिकली ट्रॉपिकल सिस्टम, उष्णकटिबंधीय समुद्र. 20 डिग्री नॉर्थ अँड साऊथ. स्वच्छ उथळ सूर्यप्रकाश असलेले पाणी, स्वच्छ उथळ सूर्यप्रकाश असलेले पाणी, सूर्यप्रकाश असलेले पाणी. प्रकार लिहा. फ्रिंजिंग रीफ किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतात किनारी भित्ती, किनारी भित्ती. त्याच्यात लिहून द्या थेट किनाऱ्यालगत असतात, थेट किनाऱ्यालगत असतात. उदाहरणार्थ अंदमान निकोबार. सेकंड बॅरियर रीफ, ब्रॅकेटमध्ये लिहा अवरोधक भित्ती, बॅरियर रीफ अवरोधक भित्ती. त्याच्यात लिहा किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर. उदाहरणार्थ ग्रेट बॅरियर रीफ, कुठे? ऑस्ट्रेलिया. ठीक आहे.
तिसरं लिहा ऍटॉल. ऍटॉल रीफ, त्याला ब्रॅकेटमध्ये लिहा वर्तुळाकार रीफ. ऍटॉल रीफ वर्तुळाकार रीफ. उदाहरणार्थ लक्षद्वीप. प्रवाळ वृत्ती वाढीसाठी आवश्यक अटी लिहून घ्या. प्रवाळ वृत्ती वाढीसाठी आवश्यक अटी. तापमान किती असायला पाहिजे? 20 to 30 डिग्री सेल्सिअस. तापमान 20 to 30 डिग्री सेल्सिअस. स्वच्छ व कमी गढूळ पाणी. स्वच्छ व कमी गढूळ पाणी. उथळ खोली यासाठी लक्षात घ्या म्हणजे जास्त डीप असायला नाही पाहिजे. सनलाइट पोहोचणं गरजेचं आहे कोरल रीफ वाढीसाठी. अदरवाईज डीप पाण्यामध्ये लक्षात घ्या कोरल रीफ आढळत नाही. तर खोल समुद्राच्या पाण्यात नाही आढळत कारण का सनलाइटच मिळत. आणि त्याच्यामध्ये पुढचा पॉईंट कमी प्रदूषण असलं पाहिजे. प्रदूषण हे कमी असलं पाहिजे पाण्यामध्ये. गढूळ पाण्यामध्ये सुद्धा आढळत नाही. महत्व लिहून घ्या त्यांचं. जैवविविधता केंद्र. महत्व लिहून घ्या जैवविविधता केंद्र. का? कारण इथे हजारो सागरी प्रजाती आढळतात राहतात. मासेमारी व उपजीविका. पर्यटन उद्योग. पर्यटनासाठी पण हे चांगलं आहे. किनारपट्टी संरक्षण. किनारपट्टी संरक्षण आणि औषध निर्मिती संशोधन. औषध निर्मिती संशोधन. धोके येऊन घ्या थेट. कोरल ब्लिचिंग. कोरल ब्लिचिंग. हवामान बदल. ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात हवामान बदल. समुद्री प्रदूषण. समुद्री प्रदूषण. ओव्हरफिशिंग आणि ओशन ऍसिडिफिकेशन. ओव्हरफिशिंग अँड ओशन ऍसिडिफिकेशन दाखवते कोरल रीफ्स कशा पद्धतीचे असतात. इथे तुम्हाला पाहायला मिळेल अशा पद्धतीचे कोरल रीफ्स असतात. ठीक आहे. ब्राउनिश कलर जे मी म्हटलं थोडं ब्राउनिश का पिंकिश कलर त्यांना येतो. बरोबर. अलगी दुधांतरा नावाचे जे अलगी आहेत त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीचा कलर येतो लक्षात. ठीक आहे. पण कोरल ब्लिचिंग काय आहे जर कोरलचं ब्लिचिंग झालं तर ते कसे दिसतात. तुम्हाला अशा पद्धतीचं पाहायला मिळेल. आधी कसे होते आणि आता जर कोरल ब्लिचिंग ब्लिचिंग झाल्यानंतर कसे का होतं कारण अलगी त्यांना सोडून जाते आणि फूडच मिळत नाही. सर्वाइव्ह कसे करतात बरोबर. तर ते व्हाईटिश कलर येतो. अलगीमुळे त्यांना ब्राउनिश कलर आलेला व्हाईटिश कलर येतो. मॅंग्रोव्ज कसे असतात का बघूया.
ते अशा असतात आणि मँगोच्या स्पेसिस तुम्हाला हे रूट्स असतात त्यांचे आणि काही ठिकाणी तुम्हाला ते मग वरती आलेले दिसतील एअर रूट्स मध्ये हे अशा पद्धतीचे वरती आलेलेच रूट्स आहेत सी इथे इथे पाहायला एअर रूट्स असे असतात पाण्याच्या वरती रूट्स म्हणजे हे नेचरचं मॅजिकच वाटतं कधी 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 ठीक आहे बरोबर हे असे तुम्हाला पाहायला मिळेल याच्यात. वरती आलेले रूट्स हे अशा पद्धतीचे कोस्टल एरियामध्ये मँग्रोव्ह मला दाट जंगलासारखं पाहायला मिळतं ठीक आहे ते तुम्हाला रूट्स पाहायला मिळतील मॅंग्रोव्हचे हे अशा पद्धतीचं ठीक आहे समजलं कशा पद्धतीने आहे ग्रेट गार्बेज पॅच एकदा तुम्हाला दाखवते तो कसा दिसत आहे जर पहा म्हणजे आपण जे काही प्लास्टिक पोल्युशन करत आहे त्याचा किती खराब वाईट परिणाम होत आहे सी मला इथे पाहायला मिळेल कशा पद्धतीने आहे समुद्रामध्ये साठलेलं आहे असं आपण इमॅजिन करू शकतो का समुद्रामध्ये एवढा कचरा साठलेला म्हणजे क्रिएट आपण करत आहे आणि समुद्राचं स्वच्छ पाणी आपण अशा पद्धतीने करतो कोणाची जबाबदारी आहे सांगतात तिथे जे ह्युमन अॅनिमल्स राहत आहेत स्पिसीज राहत आहेत त्यांची काही चूक आहे का म्हणजे याच्यात दॅट आर एमिटिंग झिरो पोल्युशन ऍक्च्युली ह्युमन्स ओनली मानवच एकमेव आहे की जो हे सगळं खराब करत आहे एन्व्हायरमेंट आज जे तुम्हाला समुद्राची अशी हालत पाहायला मिळते. म्हणजे तुम्हाला मानव सोडून असं कुठला स्पिसीज प्राणी पर्यावरणामधला तुम्ही कोणी सांगू शकता का की ज्याने इतकं जास्त पोल्युशन तयार केलेलं एन्व्हायरमेंट खराब केलेलं आहे एक्सप्लॉइट केलेलं आहे पर्यावरणाला मानव सोडून तुम्हाला कोणीही असे स्पेसिस मला सांगा प्रदूषण केलेलं त्या स्पेसिस ते बिचारे फक्त सर्वायवलचं काम करतात हंटिंग करणं स्लीप इटिंग अँड स्लीप दॅट्स त्याच्या बियॉन्ड आय डोंट थिंक ते काही हे नाही आहे म्हणजे कुठलं काम किंवा फंक्शन करताना दिसतात मानव पण ठीक आहे म्हणजे आपण एक्सप्लॉइट करतोय रिसोर्सेसना पण ते इतके पण नाही केले पाहिजे की बाबा अशा पद्धतीचं काय आपल्याला चित्र पाहायला मिळेल भविष्यात ठीक आहे कोणाला कोणाला काही डाऊट्स आहेत का ठीक आहे राहिलेला जो पार्ट नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ओशियन करंट जो आहे पॉइंट आपण डिस्कमध्ये बोलू करंट आणि जेट स्ट्रीम बद्दल आपलं राहिलेलं आहे जेट स्ट्रीम जे आपण मान्सून विषयी अभ्यासलं किंवा काय ऍक्च्युली ते तेव्हाच पाहायला पाहिजे होतं बट तो पॉइंट राहिलेला आहे आता तो आपण एक सोल्व करून घेतो जेट स्ट्रीम अटेंडन्स लावायचे सर्वांसाठी मृदा येस मॅम गीता Yes, ma'am.
माधुरी, यस मॅम. सुचिता, सुजाता. ठीक आहे, काही डाऊट्स नाही ना कोणाला? ठीक आहे, आपण एंड करूया आजचं सेशन. बाकीचा जो पार्ट आहे तो उद्या करू.